आपलं हे सेशन थोडीशी माहिती देते. डॉक्टर विद्युत खांदेवाले ह्या अमरावतीतल्या नावाजलेल्या सायकियाट्रिस्ट आहेत. त्या अनेक गोष्टी करतात. त्याच्यातल्या काही गोष्टींची ओळख फक्त मी तुम्हाला करून देते की त्यांनी पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजमध्ये त्या लेक्चरर म्हणून पण फॅकल्टी म्हणून काम करतात. त्या विदर्भ सायकॅट्रिक असोसिएशनच्या प्रेसिडेंट आहेत. त्यांनी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 साठी राज्यातून त्यांनी मेंटल हेल्थ एक्सपर्ट म्हणून पण काम केलं आहे. त्यांच्या पेशंटसाठी म्हणजे पेशंटला डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या IPH संस्थेतर्फे द्विज पुरस्कारही दिलेला आहे. शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये टीव्हीवर त्या व्याख्यानं देतात. वृत्तपत्रांमध्ये पण त्या लेखन करतात. शिवाय मानसिक आरोग्य जनजागृतीच्या कार्यक्रमासाठी त्या सर्वतोपरी मदत करतात. त्यांच्याच पुढाकाराने मध्ये 9 मार्चला आम्ही अमरावतीत शुभंकरांचं शिबिर घेतलं. तर अशा सगळ्या बाजूनी ज्या तज्ज्ञ आहेत, ज्यांनी खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीची कामं केली आहेत, अशा विद्युतताईंकडनं आपण आज मार्गदर्शन घेणार आहोत. विशेष करून औषधं, त्याचे साईड इफेक्ट्स आणि विशेष करून स्त्रियांच्या आरोग्यावर होणारे त्याचे दुष्परिणाम असं आपण थोडंसं बघणार आहोत. त्याच्याबरोबर इतर साईड इफेक्ट्सचा सुद्धा आपण विचार करणार आहोत. तर या सेशनमध्ये विद्युत मॅडम पहिल्यांदा सुरुवातीला त्यांचे विचार मांडतील. ज्यांनी ज्यांनी माझ्याकडे आतापर्यंत प्रश्न पाठवलेले होते, या सगळ्या सेशनच्या संदर्भातले आपण मागवले होते, तर ते प्रश्न आता विद्युत मॅडमना मी दिलेले आहेत. तर त्यांच्या मार्गदर्शनाच्या ओघामध्ये त्या काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला. या व्यतिरिक्त समजा काही तुमच्या मनात प्रश्न राहील, काही इतर साईड इफेक्ट्स विषयी जर तुम्हाला काही विचारायचं असेल, तर त्यांचं मार्गदर्शन संपल्यानंतर आपण एकेकाने म्हणजे हात आपण दाखवतो त्या पद्धतीने हात दाखवूयात आणि एकेकाने संधी घेऊन आपण त्यांना प्रश्न विचारूयात. म्हणजे त्यांच्या याच्याने ते आपल्याला उत्तरं देतील. हे सेशन खूप महत्वाचं आहे, कारण मानसिक आरोग्यामध्ये औषधोपचार हे खूप महत्वाचे असतात आजार असताना, आणि ते वेळेवर घेतले तर त्याच्यावर पूर्ण नियंत्रण मिळवता येतं. पण त्याच्याबरोबर त्याचे काही साईड इफेक्ट्स असतात की जे साईड इफेक्ट्स आपल्याला काही प्रमाणामध्ये मॅनेज करता येतात. हे सगळं जे काही आहे ते आपण आता विद्युत मॅडम. धन्यवाद. मी विद्युत मॅडमना विनंती करते की त्यांनी त्यांचं मार्गदर्शन आम्हाला द्यावं. हो, एक मिनिट. माझा आवाज येतोय ना, ऐकायला येतोय? हो, येतो. हा, नमस्कार. माझं आता तुम्ही जे इंट्रोडक्शन दिलं त्याकरता खूप खूप धन्यवाद. आणि प्राचीताई, तुम्ही मला या स्वमदत गटाकरता बोलवलं, इथे मार्गदर्शन द्यायला बोलवलं, त्याकरता धन्यवाद. आणि मी एकलव्य फाउंडेशनचं तुमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करू इच्छिते की तुम्ही अतिशय चांगलं काम करता आहात. अतिशय स्तुत्य उपक्रम आहे हा, ज्यामुळे सर्व पेशंट्सला आणि त्यांच्या नातेवाईकांना योग्य मार्गदर्शन मिळतं. आणि जे काही त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, मानसिक आजाराशी लढताना ज्या काही डिफिकल्टीज त्यांना येतात, त्याच्याकरता योग्य मार्गदर्शन मिळून मार्ग काढतायत. तर आजचा विषय जो आहे आपला, तो आहे मानसिक आजार, औषधोपचार आणि त्यांचे साईड इफेक्ट्स. आपण आजच्या विषयाला सुरुवात करायची. हो मॅडम. एक मिनिट होल्ड करा, एक मिनिट मला हे ऍडजस्ट करू द्यायचे. हो हो.
Good. Hmm. एक थोडा टेक्निकल गोष्टी ऍडजस्ट होत आहेत, तोपर्यंत प्लीज वाट बघा. काही जण विद्युत ताई तुम्ही तयार होता तोपर्यंत जस्ट 2 मिनिटं बोलते, तुम्ही झालं की मी लगेच थांबते. आजच्या सेशन मध्ये काही जण नवीन दिसत आहेत आपल्या ह्या सगळ्या ह्या लेक्चरसाठी आलेले, त्यांच्यासाठी मी थोडी माहिती देऊ इच्छिते की आपण शुभार्थी म्हणजे जे मानसिक आजारातून जाणाऱ्या व्यक्ती आणि शुभंकर म्हणजे मानसिक आजारी व्यक्तीची काळजी घेणारे, त्यांना आम्ही शुभंकर असं म्हणतो. तर ह्या दोघांसाठी ही एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ ही आम्ही मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणारी संस्था आहे, ते आम्ही सपोर्ट ग्रुप चालवतो. म्हणजे याच्या ऑनलाईन मीटिंग्स होतात आणि ऑनलाईन मीटिंग्स पण आम्ही एकमेकांच्या त्याच्यामध्ये सगळेजण त्या सारख्याच परिस्थितीतनं जाणारे तिथं ह्या मीटिंग्स मध्ये येतात. या मीटिंग्स विनामूल्य असतात आणि एकमेकांच्या अनुभवाचं शिदोरी एकमेकांना देऊन आणि फॅसिलिटेटर ग्रुपमध्ये असतात की जे ग्रुप शास्त्रीय पद्धतीने चालेल असं बघतात. असे अशी पद्धतीने ही सगळी मीटिंग चालते. तर त्याच्यासाठी आपण आतापर्यंत जर समजा नाव नसेल दिलेलं किंवा याच्यासाठी तुम्ही जॉईन नसाल झालेला आमच्या ग्रुपला, तर जरूर आमच्याशी स्वयंसेवकांशी संपर्क साधा. मंजिरीताई चॅटबॉक्स मध्ये आपल्याला सगळे आपले याचे जे एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स, वेबसाईटचे डिटेल्स हे थोड्या वेळाने ती शेअर करेल. तर त्याच्यावर तुम्ही आमचे फोन नंबर्स बघू शकता आणि जरूर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. प्राचीताई, माझा आवाज आतापर्यंत येत नव्हता का? नाही, व्यवस्थित येतोय आम्हाला. अच्छा, नाही मी ऑलरेडी बोलली कारण तर ते ऐकायलाच नाही आलं का? तेव्हा नाही नाही, तेव्हा नाही आला. नाही, तुम्ही बहुतेक म्यूट होता मॅडम. ओ राईट राईट राईट, मी हा. म्यूट वर होते. ठीक आहे, आता येतोय ना बरोबर? हो हो आता सुरू नाही, करू. तुम्ही कारण म्हणाले की तुम्ही सुरू करता तोपर्यंत मी सांगते, तर मला लक्षात हो आलं की तुम्हाला माझं ऐकायलाच येत हो नाहीये. हो, बहुतेक तुम्ही म्यूट होता मॅडम. हा हा, ठीक आहे ठीक आहे. हं. तर आता नमस्कार. प्राचीताई, तुम्ही मला इथे बोलवलं त्याकरता खूप खूप धन्यवाद. आणि एकलव्य फाउंडेशनच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करू इच्छिते की तुम्ही अतिशय स्तुत्य उपक्रम राबवता आहात की ज्यामुळे मानसिक आजाराविषयी शास्त्रोक्त माहिती सगळ्या पेशंट्सला, त्यांच्या नातेवाईकांना मिळते आणि ज्या काही त्यांच्या डिफिकल्टीज आहेत ते योग्य प्रकारे सॉल्व्ह होऊन त्याच्यातनं मार्ग काढता येतो. तर आजचा आपला विषय आहे मानसिक आजार, औषधोपचार आणि त्यांचे साईड इफेक्ट्स. तर आपण आजारांना आपण जर का दोन ब्रॉड याच्यात क्लासिफाय केलं तर शारीरिक आजार आणि मानसिक आजार असे दोन आपण ब्रॉडली क्लासिफाय करू शकतो. तर शरीराचे जे असतात ते शारीरिक आजार आणि मनाचे जे असतात ते मानसिक आजार. आता मानसिक आजारामध्ये जर का आपण म्हटलं की दोन क्लासिफिकेशन करायचं तर त्याच्यामध्ये सायकोसिस हॅलो. हा, तुमचा आवाज ब्रेक झाला मॅडम. तीसपर्यंत
सायकोसिस आणि न्यूरोसिस इंट्रोडक्शन पर्यंत आपण आलो होतो. पुढचं हे झालं, थांबलं होतं. मला वाटतं मी सरळ मोबाईल वरून घ्यावा का? त्याच्यात सारखं इंटरप्शन येत आहे. एकदा नाही. ट्राय करूया का? आता आता येतोय आवाज. ट्राय करूयात. डिस्टर्ब येतो. झालं तर पुन्हा करूया. हो. ठीक आहे, ठीक. तर आपण जर का ब्रॉडली क्लासिफाय केलं मानसिक आजारांना, तर सायकोसिस आणि न्यूरोसिस असे दोन भाग असतात. यामध्ये सायकोसिस एक मिनिट प्लीज, सगळ्यांनी म्यूट करावं. हा. त्यामध्ये सायकोसिस मध्ये सिझोफ्रेनिया, सिझोफ्रेनिफॉर्म डिसऑर्डर, अदर सायकोटिक डिसऑर्डर्स, तसंच ब्रीफ सायकोटिक डिसऑर्डर, डेल्युजनल डिसऑर्डर हे आणि मॅनिया हे सायकोसिस या प्रकारात मोडतात. तर न्यूरोसिस मध्ये डिप्रेशन, अँझायटी, स्ट्रेस रिलेटेड डिसऑर्डर्स, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, सोमॅटोफॉर्म डिसऑर्डर हे सगळे न्यूरोटिक डिसऑर्डर मध्ये. आता सायकोसिस आणि न्यूरोसिस मध्ये फरक काय? तर सायकोसिस मध्ये पेशंटला जेव्हा आजार अतिशय जास्त प्रमाणात असतो, तेव्हा पेशंटला हे कळत नाही की त्याला आजार आहे आणि त्याला औषधोपचारांची गरज आहे, त्याला ट्रीटमेंटची गरज आहे. उलट त्याला असं वाटतं की सगळ्या बाह्य स्थितीवरच तो त्याच्या कंप्लेंट्स जबाबदारी टाकतो. म्हणजे जसं की माझ्या घरचे नीट माझ्याशी वागत नाहीत, किंवा शेजाऱ्यांचा प्रॉब्लेम आहे, किंवा इतर लोक मला त्रास देतात, किंवा मला शारीरिक काहीतरी त्रास होतात. तर त्याला हे त्यावेळेस सायकोसिस मध्ये पेशंटला कळत नाही की मला औषधं घ्यायला हवे आणि मला ट्रीटमेंटची आवश्यकता आहे. या उलट न्यूरोसिस मध्ये पेशंटला जो काही त्रास होत असतो तो त्याला समजत असतो आणि त्याला स्वतःला वाटत असतं की मला याच्यातनं बाहेर पडायचंय, मला औषधांची गरज आहे, मला डॉक्टरकडे जायला हवं. त्यामुळे न्यूरोसिस मध्ये पेशंटचं कॉपरेशन मिळतं. सायकोसिस मध्ये मात्र रिलेटिव्हचा रोल फार मोठा होऊन जातो, कारण रिलेटिव्हला अशा वेळेस निर्णय घ्यावे लागतात पेशंटच्या हितासाठी, पेशंटच्या पेशंटसाठी आणि पेशंटच्या हितासाठी, की त्याला कळत नसतं. तेव्हा रिलेटिव्हला हे समजून घ्यावं लागतं की सध्या याचा आजार पीकवर असल्यामुळे याला लक्षात येत नाही आहे, हा ब्रेनचा आजार असल्यामुळे ती समजच कुठेतरी अफेक्ट झालेली असते. आणि म्हणून मग अशा वेळेस रिलेटिव्हचा रोल खूप मोठा होऊन जातो, की त्यांनी त्यावेळेस पेशंटला डॉक्टरकडे नेणं, ट्रीटमेंट त्याची व्यवस्थित करावं. आणि मग ट्रीटमेंटनी सुधारणा झाल्यावर पेशंटला लक्षात यायला लागतं की मला हा आजार आहे आणि मला औषधं घ्यायची गरज आहे. आता आपण सायकोसिस आणि न्यूरोसिस हे दोन भाग बघितले. तसंच लहान मुलांमध्ये अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर, ऑटिझम, लर्निंग डिसऑर्डर्स, इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी डिसऑर्डर्स, तसेच इतर बिहेवियरल प्रॉब्लेम्स हे सुद्धा मानसिक आजारांमध्ये मोडतात. आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये आढळून येणारे डिमेन्शिया, स्मृतिभ्रंश, अल्झायमर्स डिमेन्शिया किंवा वॅस्क्युलर डिमेन्शिया म्हणजे रक्तपुरवठा कमी झालेला, मेंदूची हानी झाल्यामुळे झालेला डिमेन्शिया, ज्यामध्ये की पेशंटची मेमरी अफेक्ट होते, आठवण अफेक्ट होते आणि त्यामुळे त्याचं वर्तणूक बदलते. तर असे हे सगळे जे आजार आहेत हे मानसिक आजारांमध्ये मोडतात. म्हणजे आपण ठळकपणे येणारे आजार बघितले, याशिवाय अजून अनेक आजार आहेत तसं पाहिलं तर. या सगळ्यांमध्ये मानसिक आजाराच्या वाट्याला जेवढे गैरसमज आलेले आहे तेवढे इतर कुठल्याच आजारांना मी म्हणेल की आलेले नाही. मानसिक आजारांमध्ये जेवढ्या अंधश्रद्धा आणि गैरसमजुती मानसिक आजारांबद्दल आहे, तेवढ्या कुठल्याच इतर आजारांबद्दल आपल्याला दिसून येत नाही. शारीरिक आजार झाला की लोक ताबडतोब डॉक्टरकडे जातात. कधीच लोक शारीरिक आजाराकरता तुम्हाला तंत्र मंत्र अंगारे दुपारे करताना दिसत नाही. परंतु मानसिक आजारामध्ये अजूनही काही प्रमाणात, पहिलेपेक्षा चित्र प्रचंड बदललेलं आहे, पण तरी अजूनही काही प्रमाणात या अंधश्रद्धा आणि गैरसमजुती कायम आहेत, ज्यामुळे की अजूनही पेशंटचा लॉस होतो आणि ट्रीटमेंट मिळायला उशीर होतो आणि ट्रीटमेंट चालू ठेवण्यामध्ये अडथळे निर्माण होतात या गैरसमजांमुळे. तर आता इंटरनेटमुळे तसा बऱ्याच फरक पडलेला आहे. लोकांना भरपूर माहिती सगळी आजकाल नवीन गोळा होत असते आणि त्यामुळे पुष्कळ मानसिक आजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. बऱ्याच अंशी लोकांना आता मानसिक आजार हे कुठल्या प्रकोपामुळे, देवाच्या प्रकोपामुळे किंवा भूत पिशाच किंवा बाहेर बाधा हे नसून, हे जसे शारीरिक आजाराला शास्त्रीय कारण आहेत तसे मानसिक आजारांना पण कारण आहेत हे आता लोकांच्या लक्षात यायला लागलेलं आहे.
तर जसा जसा हळूहळू सायन्सची प्रगती होत गेली, नवीन नवीन रिसर्चच्या टेक्निक्स येत गेल्या, जसे तसे नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट्स येत गेले, त्याप्रमाणे तसं तसं ब्रेन विषयीची लोकांची समज वाढत गेली. ब्रेन विषयी लोकांना नवीन नवीन खुलासे उलगडायला लागले. ब्रेनची विविध पार्ट्स, त्याचप्रमाणे आपलं मेंदू कसा कार्य करतो, आपल्या मेंदूमधले विविध रिसेप्टर्स, त्याचप्रमाणे मेंदूमधले विविध न्यूरोकेमिकल्स म्हणजे रसायन, हॉर्मोन्स, हे सगळे कसे काम करतात आणि मेंदू आपला कसा कार्य करतो, हे हळूहळू सायंटिस्टला लक्षात यायला लागले. आणि त्याचा प्रचंड फायदा ह्या मानसिक आजारांची कारण उलगडायला त्याचा प्रचंड फायदा झाला, की मानसिक आजार मुळात होतात. म्हणजे मानसिक आजारामध्ये पेशंट वरवर धडधाकट दिसत असतो, नॉर्मल दिसत असतो, आणि मग तो तसा का वागतो, तर त्याची कारणही त्या मेंदूच्या अभ्यासामुळे स्पष्ट व्हायला लागली. जसं की ऑटोप्सी म्हणजे व्यक्ती गेल्यानंतर जे त्याचा ब्रेनचा अभ्यास करतात. त्याशिवाय सिटी स्कॅन, MRI, फंक्शनल MRI, पेट स्कॅन, असे नवीन नवीन जे उपकरणं निघत गेले, त्यामुळे दिशा स्पष्ट होत गेली, मेंदूची कार्यप्रणाली कळत गेली, आणि मेंदू मानसिक आजारांची कारण स्पष्ट होत गेली. आता जसं आपण एका म्हणजे डायबिटीसचं उदाहरण घेऊया, शारीरिक आजाराचं, की मधुमेह. त्यामध्ये आपण म्हणतो की हा मल्टीफॅक्टोरियल असतात कुठलेही आजार, म्हणजे अनेक फॅक्टर्स त्या आजाराला कारणीभूत असतात. तर जसं की आपण डायबिटीस मध्ये म्हणतो की अनुवंशिकता असते, तुमच्या मागच्या पिढीत कोणाला असेल तर तुम्हाला तो आजार येतो. तसंच डायबिटीस मध्ये आपण म्हणतो की इन्सुलिनची कमतरता असते, आणि इन्सुलिन त्यामुळे द्यावं लागतं पेशंटला, इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागतात. तसंच सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे व्यायाम न करणं, सतत बसून बसून काम करणं, यामुळे सुद्धा डायबिटीस वाढतो. स्ट्रेस हे पण एक कारण आहे की जे डायबिटीसला हातभार लावतं. आणि तसंच ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा हे पण एक कारण आहे की ज्यामुळे डायबिटीस वाढते. तर असे आपण हे जसं मल्टीफॅक्टोरियल असतो, कुठलाही आजार जसा मल्टीफॅक्टोरियल असतो म्हणजे अनेक विविध कारणांमुळे तो आजार होतो, तसंच मानसिक आजार सुद्धा मल्टीफॅक्टोरियल असतो. मानसिक आजारांमध्ये सुद्धा अनुवंशिकता हे एक कारण असतं. तुमच्या मागच्या पिढीत कोणाला असेल तर तुम्हाला येण्याची शक्यता असते. तसंच मानसिक आजारामध्ये देखील न्यूरोकेमिकल्सचा इम्बॅलन्स असतो, म्हणजे आपल्या ब्रेन मधले जे रसायन आहे त्यांचं प्रमाण बिघडतं, आणि म्हणून मानसिक आजार होतो. त्यामुळे व्यक्ती वेगळ्या प्रकारे विचार करायला लागतो, त्याचे विचार बदलतात, त्याच्या भावनांवरचं नियंत्रण जातं, त्याची वर्तणूक बदलते. तर जसं की मेंदूमधले रसायन म्हणजे डोपामिन, सिरोटोनिन, नॉरएपिनेफ्रिन, गाबा, हे मेंदूमधले आपले रसायन आहेत, केमिकल्स आहेत, न्यूरोकेमिकल्स, आणि ते संदेश वाहनाचं काम करत असतात. ते वेगवेगळ्या पार्ट्स मधून इन्फॉर्मेशन इकडे तिकडे मिळत असतात. तर यामध्ये अडथळा निर्माण होऊन हे मानसिक आजाराची लक्षणं निर्माण होतात. तर अनुवंशिकता हे एक कारण आहे, मानसिक न्यूरोकेमिकलचा इम्बॅलन्स हे एक कारण आहे. तसंच एका व्यक्तीचं व्यक्तिमत्व ते सुद्धा हातभार लावतं आजार वाढवायला किंवा कमी करायला. तसंच व्यक्तीच्या आयुष्यात होणारे ताण, म्हणजे गंभीर स्वरूपाचे ताण जर का असतील, खूप मोठ्या ताणाला जर का एखाद्याला आयुष्यात वारंवार सामोरं जावं लागलं, एखाद्याच्या आयुष्यात जर का वारंवार अतिशय तणावपूर्ण घटना घडत गेल्या, तर त्यामुळे देखील मानसिक आजार सुरू होऊ शकतात किंवा मानसिक आजार वाढीला लागू शकतात. तसंच लाईफस्टाईल सुद्धा महत्वाची असते. जसं आजकाल आपण पाहतो की रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहणं, मग त्यामुळे झोप कॉम्प्रोमाइज होणं, झोप पुरेशी न होऊन, शिवाय व्यायामाचा अभाव, त्याशिवाय व्यसनाधीनता, हे सगळ्या गोष्टी सुद्धा मानसिक आजारांना हातभार लावत असतात. तर ज्याप्रमाणे शारीरिक आजारांना शास्त्रीय कारण असतात आणि ते मल्टीफॅक्टोरियल असतात, तसेच मानसिक आजार देखील शास्त्रीय कारण असतात, आणि ते सुद्धा अनेक फॅक्टर्सवर अवलंबून असतात. म्हणजे तर आता हे जसं 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 रिसर्च होत गेला, जसं जसं सायंटिस्टला
कारणं लक्षात यायला लागली की मानसिक आजार का होतात आणि ब्रेनमध्ये कुठे प्रॉब्लेम्स निर्माण होतात, तसे तसे औषधाच्या निर्मितीला मदत होते. मग या जर का डोपामिन वाढल्यामुळे लक्षणं निर्माण होतात, जसं की सायकोसिसमध्ये डोपामिन वाढल्यामुळे आक्रमकता वाढते, संशय वाढतो, माझ्या विरोधात लोक आहे असं वाटायला लागतं, त्याच्यामुळे त्या व्यक्तीचं वागणूक बदलते, तो आक्रमक होतो, त्याचं वागणं बदलतं, त्याची झोप जाते. तर आता हे डोपामिन वाढल्यामुळे हे सगळे लक्षण येतात. तर मग सायंटिस्टच्या लक्षात आलं की डोपामिन कमी केल्यास हे लक्षणं मॅनेज होतील, हे लक्षण निघून जाते, त्याचे विचार बदलतील आणि मग त्यामुळे तसे औषधं निर्माण केल्या गेले की ज्यामुळे की डोपामिन कमी कंट्रोल केलं जाईल. डोपामिन अति प्रमाणात जे सिक्रेट होत होतं त्याचं प्रमाण कमी केलं जातं. तसंच सिरोटोनिन जर का कमी झालं तर डिप्रेशनचे लक्षण येतात. तर त्याच्यामुळे मग सिरोटिन वाढवणारे ड्रग निर्माण केले गेले, ज्याच्यामुळे की डिप्रेशन जे आहे ते कमी होईल, जे नैराश्य पेशंटला येतं ते कमी होईल. आणि असं विविध रिसर्च मधून नवीन नवीन अचूक औषधं निर्माण व्हायला लागली, जी की जास्तीत जास्त फायदेशीर असतील, कमीत कमी त्रासदायक असतील, अशी औषधं निर्माण व्हायला लागली की जी जास्त चांगल्या प्रकारे पेशंटला टॉलरेट करता येतील, ज्याचे की पेशंटला साईड इफेक्ट्स कमी येतील आणि ज्यामुळे की फायदा जास्त होईल. आता औषधं कोणते सुद्धा निर्माण करताना औषधं किंवा डॉक्टर जेव्हा औषधं देतात तेव्हा नेहमीच त्याची एफिकसी, टॉलरेबिलिटी, सेफ्टी आणि रिस्क टू बेनिफिट रेशो बघितला जातो. म्हणजे एफिकसी म्हणजे ते औषध परिणामकारक आहे की नाही, त्याचा फायदा होतोय की नाही खरोखर. त्याप्रमाणे टॉलरेबिलिटी म्हणजे ते टॉलरेट होतंय की नाही पेशंट. म्हणजे कधी कधी आताच इतक्यात एक नवीन औषध बाजारात आलं होतं, त्याच्यामुळे इतकं पेशंटला नॉशिया व्हायचा, मळमळ व्हायची की तो टॉलरेटच करू शकायचा नाही, करू शकत नव्हता ते औषध. जेव्हा की ते औषध परिणामकारक होतं, चांगलं होतं, बाकी सगळ्या दृष्टीने पाहिलं तर इतर साईड इफेक्टही त्याच्यात काही नव्हते, परंतु पेशंट टॉलरेटच करू शकत नसेल तर ते औषध देता येत नाही. तर अशा कधी कधी डिफिकल्टीज येतात. तर नेहमी परिणामकारकता बघावी लागते, ते पेशंटला टॉलरेट होतंय की नाही ते पाहावं लागतं, त्याची सेफ्टी बघायला लागते, म्हणजे पेशंटला टॉलरेट होत आहे आणि परिणामकारक आहे, पण ते जर का अपायकारक असेल, म्हणजे त्यामुळे जर का काही मोठे ऑर्गन्सला डॅमेज करणारे किंवा अपायकारक असे काही त्याचे साईड इफेक्ट असतील तर मग ते औषध सुद्धा देता येत नाही. आणि रिस्क टू बेनिफिट रेशिओ पण बघावा लागतो. म्हणजे जसं आपण म्हणतो की प्रत्येक औषधामध्ये काही ना काही साईड इफेक्ट असतात, परंतु ते साईड इफेक्ट जर का औषधामुळे होणारे फायदे त्या साईड इफेक्टच्या मानाने खूप पटीने जास्त असले तर ते औषध घ्यायला हवे. जसं आता आपण साईड इफेक्टची आपण जेव्हा गोष्टी करतो, तर आता मोबाईल आपण म्हणतो की मोबाईल आपण वापरतो तर त्याचा प्रचंड फायदा आहे आपल्याला. मोबाईलमुळे आपल्याला खूप माहिती मिळते, खूप बोटाच्या एका बसल्या जागी आपल्याला पूर्ण जगातली माहिती कळते, अभ्यास करणं खूप सोपं झालेलं आहे. परंतु त्यामुळे मग आपली मोबाईलमुळे आपल्या ब्रेनची कॅपॅसिटी कुठेतरी कमी व्हायला लागली, आपली स्मरणशक्ती कमी व्हायला लागलेली आहे. आपण जेवढं पूर्वी लक्षात ठेवू शकायचो आता ती स्मरणशक्ती आपली कमी झालेली आहे, पण म्हणून मग आपण मोबाईल वापरायचं सोडत नाही, राईट. तर असं प्रत्येक गोष्टीचे काहीतरी साईड इफेक्ट असतात, परंतु ते साईड इफेक्ट जर का त्याच्या फायद्याच्या मानाने खूप कमी असतील तर नक्कीच फायद्याकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. तर असे रिस्क टू बेनिफिट रेशिओ बघून औषधं ठरवले जातात की रिस्क कमी आहे, बेनिफिट खूप जास्त आहे, फायदे खूप जास्त आहे. तर औषधं देताना नेहमीच आम्ही त्याची उपयोगिता पाहतो, त्याची ते पेशंटला टॉलरेट होत आहेत की नाही ते पाहतो, ते सेफ आहेत की नाही हे पाहतो आणि त्याचा रिस्क टू बेनिफिट रेशिओ जास्त आहे की नाही हे पाहतो. तर असं बघून नेहमी औषध दिलं जातं. त्याच्यामुळे त्याशिवाय साईड इफेक्ट ची आपण सारखी गोष्ट करतो. म्हणजे नेहमी आमच्याकडे पेशंट आले की पहिला प्रश्न हाच असतो की डॉक्टर या औषधांचा काही साईड इफेक्ट तर नाही होणार, की या औषधांनी काही प्रॉब्लेम तर होणार नाही. तर हे आपण पहिले समजून घ्यायला पाहिजे की साईड इफेक्ट म्हणजे काय. साईड इफेक्ट म्हणजे एनी इफेक्ट अदर दॅन थेराप्युटिक इफेक्ट. म्हणजेच काय तर
थेराप्युटिक इफेक्ट म्हणजे ज्या प्रॉब्लेम करता आपण औषध देतो आहे तो प्रॉब्लेम तो सॉल्व्ह होतो, पण त्याच्याशिवाय दुसरे काही अन्य इफेक्ट होतात, ते म्हणजे साईड. म्हणजे जर का सायकोसिसमध्ये, सिझोफ्रेनियामध्ये आक्रमकता कमी करायला आपण औषध देतो आहे, त्याला जे कानात भास होतात आहे ते कमी करायला आपण औषधं देतो आहे, तर त्यासोबत त्याला झोप जास्त लागते, तो थोडा स्लो होऊन जातो, तर हा त्याचा झाला साईड. तर आता एनी इफेक्ट अदर दॅन थेराप्युटिक इफेक्ट तो साईड इफेक्ट असतो, परंतु साईड इफेक्ट म्हणजे वाईट इफेक्ट, साईड इफेक्ट म्हणजे अपायकारक इफेक्ट, साईड इफेक्ट म्हणजे नुकसानदायक इफेक्ट, असं काही नसतं. म्हणजे साईड इफेक्ट म्हणजे अनवॉन्टेड किंवा अनडिझायरेबल इफेक्ट असू शकतो, म्हणजे जे आपल्याला ज्याच्यासाठी आपण औषधं नाही दिलेलं असा दुसरे औषधांच्या परिणामाशिवाय इतर परिणाम असं साईड इफेक्ट असतात. परंतु साईड इफेक्ट म्हणजे लिव्हर डॅमेज झालं, किडनी खराब झाली, हार्ट खराब होऊन गेलं, अशा प्रकारचे साईड इफेक्ट कधीच नसतात. आणि बहुतेक पेशंटच्या मनात तीच भीती असते की साईड इफेक्ट म्हणजे काहीतरी भयंकर असं त्यांच्या डोक्यात असतं. साईड इफेक्ट म्हणजे अतिशय नुकसानदायक गोष्ट असं त्यांच्या डोक्यात कुठेतरी त्यांनी धरून ठेवलेलं असतं. तर तो एक जो गैरसमज आहे तो दूर करणं अत्यंत आवश्यक आहे की साईड इफेक्ट म्हणजे नुकसानदायक असतात असं काहीही नाही. तर फक्त ते जसं ज्या गोष्टी करता आपण औषध दिलेलं आहे त्याशिवाय काही इतर पण गोष्टी आपल्या शरीरात इतर पण बदल होतात, ते म्हणजे साईड इफेक्ट. तर आता हे साईड इफेक्ट जे आहेत त्यामध्ये काही साईड इफेक्ट जे असतात ते टाइम लिमिटेड असतात. म्हणजे सुरुवातीला काही दिवस होतात आणि नंतर मात्र निघून जातात. जसं की काही औषधं जे असतात ते सुरुवातीला त्यामुळे नॉशिया होतो, मळमळ होते, उलटीसारखं होते, किंवा काही औषधांनी पेशंटला सुरुवातीला गरगरायला होते, परंतु नंतर मात्र हे इफेक्ट हळूहळू कमी होऊन जातात, पेशंट त्याला ऍडजस्ट होऊन जातो आणि त्याचा हा जो प्रॉब्लेम होता तो निघून जातो. तर हे जे साईड इफेक्ट आहेत ते टाइम लिमिटेड असे साईड इफेक्ट असतात, येतात आणि निघून जातात. काही इफेक्ट जे असतात ते परसिस्टंट असतात, म्हणजे टिकणारे असतात, म्हणजे पहिलेपासून असतात आणि ते कायम राहतात. तर असे पण काही साईड इफेक्ट असतात. त्याशिवाय लेट अपिअरिंग म्हणजे औषधं 6 महिने घेतल्यावर किंवा 1 वर्ष घेतल्यावर जे साईड इफेक्ट दिसून असतात असे पण साईड इफेक्ट असतात. आणि काही काही सिरियस साईड इफेक्ट पण कधी कधी असू शकतात, की सिरियस म्हणजे सिरियस रॅश येणं किंवा अशा टाईपचे काही असू शकतात ज्याच्यात की मग ब्लॅक बॉक्स वॉर्निंग त्या औषधांकरता असते. तर असे सुद्धा साईड इफेक्ट असू शकतात. तर परंतु ओव्हरऑल जर का पाहिलं तर जे मानसिक आजारांकरता जे औषधं आहेत त्यामध्ये लाईफ थ्रेटनिंग असे म्हणजे जीवाला धोका निर्माण करतील अशा प्रकारचे साईड इफेक्ट नसतात. साधारणपणे आणि जर का असा एखाद्या औषधाला अशा टाईपचे काही साईड इफेक्ट असले तर त्याला ब्लॅक बॉक्स वॉर्निंग असते, म्हणजे त्याच्यामध्ये तसं वॉर्निंग दिलेली असते आणि डॉक्टर सुद्धा तेव्हा ते पूर्ण काळजी घेऊनच पेशंटला ते औषध देतात आणि पूर्ण टप्प्याटप्प्याने पेशंटला सारखं बोलवून रिपीटेडली फॉलोअपला बोलवून रिपीटेडली त्याची तपासणी करून मगच ते ठरवतात की ते औषध द्यायला हवं की नको, आणि पेशंटला सुद्धा त्याबद्दल कल्पना दिल्या जाते. असं कधीच पेशंटला न सांगता अशी औषधे दिल्या जात नाहीत. माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो येतोय मॅडम, येतोय. माझा आवाज येतो आहे ना? हो हा. येतोय. हा ठीक आहे, ठीक आहे, ठीक. तर आता आपण थोडक्यामध्ये काय काय आपले औषधं जर का म्हटले तर अँटीसायकोटिक ड्रग्ज असतात. अँटीसायकोटिक म्हणजे जे सिझोफ्रेनियासाठी वगैरे वापरले जातात. तसंच अँटी डिप्रेसंट असतात जे की डिप्रेशन मध्ये वापरले जातात. त्याशिवाय अँक्झिओलॅटिक असतात जे की अँझायटी मध्ये वापरले जातात.
त्याच्यानंतर बेन्झोडायझेपिन सिडेटिव्ह हिप्नॉटिक असतात, जे की पेशंटला झोप लागत नसल्यास वापरले जातात. तसेच त्याला अँझायटीसाठी सुद्धा वापरले जातात. आणि कॉग्नेटिव्ह एनहान्सर्स असतात, जे की स्मृती ब्रँचमध्ये वापरले जातात. तर अशा प्रकारची विविध मानसिक आजारांवर औषधं उपलब्ध आहेत. आणि या औषधांचं जे कार्य असतं ते सुद्धा थोडं ओव्हरलॅपिंग असतं. म्हणजे ज्या औषधांना आपण अँटी मध्ये म्हणतो ते अँझायटी मध्ये पण वापरले जातात. ज्या औषधांना आपण एपिलेप्सी मध्ये जे वापरले जातात, म्हणजे फिट मध्ये निर्गीय, ते आपण मूड स्टेबिलायझर म्हणून पण वापरतो बायपोलर डिसऑर्डर मध्ये, मॅनिया मध्ये. त्याच्यामुळे ज्या काही आपल्या शंका असतात त्या डॉक्टरांना जरूर विचाराव्या, त्यांच्याकडनं जरूर मार्गदर्शन घेऊन घ्यावं. आणि कृपया करून गुगलवरच्या माहितीवर जाऊ नये, कारण त्याच्यात बरेच हे औषधं जे देण्याचं, औषधं जे डिसाईड करतात डॉक्टर, त्याच्यामध्ये बरेच सारे फॅक्टर्स असतात जे की तुम्हाला गुगलवर सर्च करून सापडू शकत नाही. त्यामुळे गुगलवर हा साईड इफेक्ट दिलाय म्हणून मी औषध बंद केलं असं कृपा करून करू नका. की त्या सगळे साईड इफेक्ट जे असतात किंवा त्याचे जे इफेक्ट असतात किंवा त्याची जी मंजिरी, आवाज येतोय? आवाज गेला. कनेक्शन गेलं होतं ना. हो, आलं. आलं आलं हो. तर डॉक्टरांनी विचारपूर्वकच ते औषध दिलेलं असतं. त्यामुळे एक मिनिट, फुल स्क्रीन होत नाही. हा, त्यामुळे गुगलवर इतकी जी क्लिष्ट माहिती असते ती देणं शक्य नसतं. त्याच्यावरनं कुठलेही अंदाज करू नका आणि परस्पर डॉक्टरांना न विचारता कधीही औषधं बंद करू नका. तर आता आपण नेहमी साधारणपणे आढळणारे साईड इफेक्ट कोणते आहेत ते बघूया आपल्या औषधांनी, मानसिक आजारांच्या औषधांनी. जसं की नेहमी आढळणारे साईड इफेक्ट म्हणजे डे टाइम स्लिपीनेस, दिवसा झोप येणं. हा एक साईड इफेक्ट बऱ्याच औषधांमध्ये दिसून येतो. त्याशिवाय झोप जास्त येणं, हा एक औषधांचा साईड इफेक्ट असू शकतो. आता खरं तर ही झोपेची औषधं नसतात, ही औषधं आजारासाठी दिलेली असतात. जसं की अँटी डिप्रेसंट हे डिप्रेशनमध्ये दिलेले असतात, अँटीसायकोटिक हे सिझोफ्रेनियासाठी दिलेले असतात. परंतु हे औषधं ज्या रिसेप्टर्सवर काम करतात, ब्रेन मधल्या ज्या रिसेप्टर्सवर हे औषधं काम करतात, त्याच्यामध्ये त्या इफेक्ट शिवाय हा झोप येणं हा त्याचा साईड इफेक्ट असतो. जसं की सर्दीच्या औषधामध्ये, खोकल्यांच्या औषधांमध्ये मी पण झोप येते, त्याचा जसा तो साईड इफेक्ट आहे तसा हा झोप येणं हा या औषधांचा साईड इफेक्ट आहे. तर झोपेची औषधं देऊ नका असं पेशंट नेहमी म्हणतात. तर झोपेसाठी औषधं दिली असतात असं नाही, परंतु त्या औषधाचाही साईड इफेक्ट असतो. बरोबर. आता यामध्ये कधी कधी झोप न येणं हे बऱ्याचशा मानसिक आजारांचे लक्षण देखील आहे. तेव्हा जेव्हा पेशंटला झोप येत नसते तेव्हा हा साईड इफेक्ट फायदेशीरच ठरेल. कारण झोप नीट लागायला लागली की मग ब्रेनचं फंक्शन रिस्टोअर होतं, व्यवस्थित होतं आणि पेशंटच्या तब्येतीमध्ये सुधारणा व्हायला लागते. त्याच्यामुळे जास्त झोप येणं हा एक साईड इफेक्ट असू शकतो. त्याशिवाय तोंडाला कोरड पडणं, घशाला कोरड पडणं, ड्राय माउथ, हा एक साईड इफेक्ट बऱ्याचशा औषधांमध्ये दिसून येतो. तसंच काही काही औषधांमध्ये जास्त प्रमाणात लाळ जमा होणं, सायडोरिया, जे की क्लोझापिन या औषधात दिसून येतो, हाही एक साईड इफेक्ट असू शकतो. तसंच कॉन्स्टिपेशन होणं, कडक संडास होणं, हा पण साईड इफेक्ट बऱ्यापैकी कॉमन आहे या औषधांमुळे. काही काही औषधांनी काही काही पेशंट्सला मळमळ होऊ शकते, नॉशिया होऊ शकते. तसंच पोट भरल्यासारखं वाटणं, ढेकर आल्यासारखं होणं, फ्लॅटुलन्स हे पण होऊ शकतं. काही अगदी मोजक्या काही औषधांनी डायरिया हा देखील साईड इफेक्ट दिसून आलेला आहे. तसंच मुवमेंट डिसऑर्डर म्हणजे काही काही जे अँटीसायकोटिक्स आहेत त्यामध्ये त्या औषधांमुळे हातापायाला कंप येणं,
हातपाय कापणं अशा प्रकारचा साईड इफेक्ट दिसून येतो, किंवा बेचैनी जाणवणं. म्हणजे अशामध्ये पेशंट उठबस करतो एका ठिकाणी, त्याला स्थिर वाटत नाही. हा पण एक साईड इफेक्ट असू शकतो. किंवा कधी कधी डिस्टोनिया म्हणजे एखादा बॉडी पार्ट कॉन्ट्रॅक्ट होणं, असे देखील साईड इफेक्ट कधी कधी या औषधांमध्ये दिसू शकतात. तसंच हायपोनेट्रेमिया म्हणजे काही औषधांनी सोडियम कमी होणं, हा देखील काही औषधांचा साईड इफेक्ट आहे. त्याशिवाय कधी कधी औषधांमुळे थोडासा मेमरीवर परिणाम काही पेशंटला जाणवू शकतो, ही आठवण थोडीशी अफेक्ट झालेली आहे. ते पण सगळ्या औषधांमध्ये नसतं, काही औषधांमध्ये दिसू शकतं. तसंच काही काही औषधांमध्ये घाम जास्त येणं, त्याशिवाय चक्कर आल्यासारखं वाटणं, ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन ज्याला की म्हणतात, जे की झोपलेल्या पोझिशन मधून किंवा बसलेल्या पोझिशन मधून तुम्ही अचानक उभे राहिले तर चक्कर आल्यासारखं, फिरल्यासारखं वाटतं. तर हा पण साईड इफेक्ट काही औषधांमध्ये दिसू शकतो. तसंच सेक्शुअल डिस्फंक्शन सुद्धा बऱ्याच औषधांनी होऊ शकतं. सेक्शुअल डिस्फंक्शन मध्ये त्याच्यामध्ये इरेक्शन मध्ये म्हणजे लिंग टाईट होण्यामध्ये प्रॉब्लेम वाटणे, किंवा टिकून राहण्यामध्ये, ताठरता टिकण्यामध्ये प्रॉब्लेम वाटणे, किंवा जे सेक्शुअल ऍक्ट नंतर जे सॅटिस्फॅक्शन मिळतं, जे समाधान मिळतं, त्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो कधी कधी या औषधांनी. तर हे पण काही काही साईड इफेक्ट असू शकतात. तसंच वजन वाढणं हा देखील बऱ्याच साऱ्या औषधांचा साईड इफेक्ट आहे. वजन वाढण्याकरता म्हणजे फ्लुइड रिटेन्शन हे एक कारण असतं. तसंच या औषधांनी भूक वाढते, त्यामुळे जेवण वाढतं, त्यामुळे देखील बरेचदा वजन वाढतं. आणि याशिवाय व्यायाम न करणं, जास्त हालचाल न करणं, या शारीरिक हालचाल न करणं, यामुळे हे देखील त्याला हातभार लावतात वजन वाढण्याकरता. तर हे देखील हा देखील कधी कधी साईड इफेक्ट दिसू शकतो. त्याशिवाय रॅश, काही काही औषधांनी रॅश येते, आणि अशा वेळेस त्याची कल्पना पेशंटला दिलेली असते, आणि त्यासाठी वारंवार पेशंटला फॉलोअप करताही बोलवलं जातं. आणि काही औषधांमध्ये सुरुवातीला हे ज्या रिॲक्शन असतात, रॅश येणारी, ती कधी कधी सुरुवातीला येते, आणि नंतर एकदा ते औषध 6 महिने तुम्ही घेत राहिले त्यानंतर तो धोका टळून जातो, कमी होऊन जातो. तर त्यामुळे अशी औषधं अतिशय कमी प्रमाणात सुरुवातीला डॉक्टर सुरू करतात, आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने जेव्हा त्या लक्षात येतं की पेशंट हे औषध टॉलरेट करतो आहे, तसं हळूहळू त्याचा डोस वाढवण्यात येतो. त्याच्यामुळे संपूर्ण काळजी घेऊनच नेहमी डॉक्टर असे औषधं देतात. तर ज्याही काही डिफिकल्टीज असतील, जे काही साईड इफेक्ट असतील, ते निश्चितपणे डॉक्टरांना सांगायला हवं. बरेचदा कधी कधी असं होतं की तो साईड इफेक्ट औषधामुळे नसतो, पेशंटला असं वाटतं की हे औषधामुळेच होत आहे, आणि तो सडनली औषधं बंद करून टाकतो. तसं न करता तुमच्या ज्याही काही शंका असतील, ज्याही काही तुम्हाला अडचणी असतील, त्या नक्की डॉक्टर सोबत शेअर करा. डॉक्टरांना साईड इफेक्ट काय ते माहिती असतात, आणि त्यावर मग उपाययोजना देखील करतायत. साईड इफेक्ट अगदीच सहन होण्यापलीकडे असतील तर मॉलिक्यूल चेंज करावं लागतं, म्हणजे औषध बदलावं लागतं. मग दुसरं औषध ज्यामध्ये की हा साईड इफेक्ट नाही आहे असं औषध देता येतं, किंवा कधी कधी ते साईड इफेक्ट कमी करायला त्या औषधासोबत दुसरं औषध देता येतं, ज्यामुळे की तो साईड इफेक्ट टळतो, कंट्रोलमध्ये येतो. तर अशा प्रकारे, किंवा काही काही साईड इफेक्ट जे असतात ते जसं मी म्हटलं की वेट गेनचा साईड इफेक्ट. तर वेट गेनचा जो साईड इफेक्ट आहे, त्यामध्ये कॅलरी इंटेक कमी करून, म्हणजे ज्यामुळे आपले फॅटी सबस्टन्स कमी करून, जेवणातली शुगर कमी करून, आपले डाएटरी चेंजेस करून, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करून, म्हणजे व्यायाम रेग्युलर करून आपण वजन नियंत्रणात ठेवायला हातभार लावू शकतो. म्हणजे सगळ्या औषधांवर दोष टाकण्यापेक्षा आपण आपल्याकडून काय चेंजेस आपल्यामध्ये आणू शकतो हे आपण बघितलं, तर बरेचसे जे साईड इफेक्ट असतात ते सुसह्य होतात. आणि जसं की मी आधीच सांगितलं की रिस्क बेनिफिट रेशिओ अत्यंत महत्वाचा असतो. त्याच्यामुळे आजाराचे जे साईड इफेक्ट आहेत ते इतके भयंकर असतात की त्यापेक्षा औषधाचे साईड इफेक्ट कधी सुद्धा परवडतात. औषधाचे साईड इफेक्ट इतके भयंकर नसतात जेवढे की आजाराचे साईड इफेक्ट असतात. आजाराचे साईड इफेक्ट
पेशंटचं आयुष्य पूर्णपणे विस्कटून टाकू शकतात. जे पेशंट जे काही अचीव्ह करू शकतो लाईफमध्ये ते सगळं त्यामुळे त्याला अडथळा निर्माण होऊ शकतो. या उलट औषधं घेतले तर ते पेशंट नॉर्मल आयुष्य जगू शकतात, चांगल्या प्रकारे आयुष्य जगू शकतात. आणि म्हणून औषधं सतत बंद करण्याकडे कल नसावा. उलट औषधांनी हा साईड इफेक्ट होतोय तर यामध्ये काय सुधारणा करता येऊ शकते, कशा प्रकारे हा साईड इफेक्ट कमी करू शकते, ते डॉक्टरांशी सल्ला मसलत करून ठरवायला हवं आणि त्याप्रमाणे चेंजेस आपण आणायला हवं. तर हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मी म्हणेल. आणि स्त्रियांमध्ये होणारे औषधांमुळे होणारे बदल हे जर का आता स्त्रियांमध्ये एक बेसिक पुरुषांपेक्षा फरक म्हणजे त्यांची स्त्रियांची प्रजनन क्षमता. तर बाकी साईड इफेक्ट जरी दोघांमध्ये सारखेच असले तरी स्त्रियांमध्ये मासिक पाळी सुरू होणं, मेनार्की, मेनोपॉज, त्याशिवाय मासिक पाळी रेग्युलर येणं, त्यांची फर्टिलिटी म्हणजे त्यांच्या प्रजनन क्षमतेवर काही परिणाम होतो का, हे अत्यंत महत्वाचे मुद्दे असतात स्त्रियांच्या बाबतीत. जसं की वेट गेन हा जो साईड इफेक्ट आहे तो देखील स्त्रियांना जास्त त्रासदायक वाटतो. त्यांना त्याबद्दल जास्त अलर्ट असतात, जास्त सजग असतात की माझं वजन वाढतंय आणि ते वाढायला नको. तर हे जे आहे हे जे बदल असतात हे प्रोलॅक्टिन नावाचं जे हॉर्मोन आहे आपल्या शरीरातलं त्याचं प्रमाण वाढतं बऱ्याचशा औषधांमुळे. आणि त्यामुळे ही पाळी लांबणं, 2-2, 3-3 महिने पाळी न येणं अशा प्रकारचे साईड इफेक्ट दिसू शकतात. किंवा त्याचप्रमाणे त्यामध्ये वजन वाढणं हा पण त्याचा एक साईड इफेक्ट होतो. आणि फर्टिलिटी कमी होणं हा देखील त्याचा साईड इफेक्ट राहू शकतो. तर स्त्रियांमध्ये हे औषधांमुळे हा प्रॉब्लेम येऊ शकतो, परंतु त्यासाठी ऑल्टरनेटिव्ह औषधं असतात, दुसरे औषधं असतात जे की प्रोलॅक्टिन वाढवत नाहीत, प्रोलॅक्टिन स्टेबल ठेवतात. आणि जर का तशा प्रकारचे साईड इफेक्ट आढळून आले तर दुसऱ्या औषधावर स्विच करता येतं. आता यामध्ये कसं असतं की इव्हन प्रत्येक पेशंट कसा रिस्पॉन्ड करेल औषधाला हे सुद्धा यामध्ये सुद्धा फरक असतो. म्हणजे जरी ढोबळमानाने आपल्याला साईड इफेक्ट औषधांची माहिती असले तरी कुठल्या पेशंटला किती प्रमाणात साईड इफेक्ट होतील हे निश्चित सांगता येत नाही. म्हणजे त्याची बॉडी कशी रिॲक्ट करेल औषधाला हे निश्चित सांगता येत. तर काही पेशंटला एखाद्या औषधाचा खूप जास्त परिणाम होतो, खूप फायदा होतो, तेच औषध दुसऱ्या पेशंटला मात्र इतकं इफेक्टिव्ह वाटत. त्याचप्रमाणे काही पेशंटला खूपच साईड इफेक्ट होतो एखाद्या औषधाचा, दुसऱ्या पेशंटला मात्र खूप छान ते औषध टॉलरेट करतो, खूप छान प्रकारे ऍक्सेप्ट करून घेतो. त्यामुळे प्रत्येकाचं बॉडी स्ट्रक्चरही वेगळं असतं आणि त्याचा रिस्पॉन्सही वेगळा असतो. यामध्ये सुद्धा कुठेतरी अनुवंशिकता रोल प्ले करते असं आता विविध रिसर्चमध्ये दिसून आलेलं आहे. आणि त्याकरता सुद्धा जास्त अचूक औषधं निर्माण करायचा रिसर्चचा प्रयत्न आहे की ज्यामुळे की आपल्याला कुठल्या पेशंटला कोणतं औषध जास्त परिणामकारक ठरेल ते त्याचा अभ्यास करून त्याला औषधं देता येईल. म्हणजे प्रत्येकासाठी वेगळं असं चांगलं औषध डिझाईन करता येईल. आणि मला वाटतं येत्या काही वर्षात होईल देखील. ते सध्या जरी ते सुरू झालं असलं तरी खूप महाग आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला ते ऍक्सेसिबल नाही आहे, ते शक्य नाही आहे. परंतु त्यामुळे सरसकट औषधांबद्दल एकदम निराशादायक दृष्टिकोन न ठेवता औषधांनी आपल्याला किती फायदा झालेला आहे त्याकडे लक्ष द्यायला होतं. कसं की जेव्हा आजार खूप जास्त प्रमाणात असतो तेव्हा लोक धावपळ करून औषधं घेतात. जशी 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 सुधारणा होते, जसा तो पेशंट पूर्ण बरा व्हायला लागतो तसा तो विसरून जातो की आपल्याला आधी किती त्रास झाला होता आजाराचा, आपल्याला या आजारामुळे किती प्रॉब्लेम्स झाले, त्याला विसर पडतो. आणि अचानकपणे मग औषधं बंद कशी होतील याकडे त्याचा कल दिसायला लागतो. तर तसं न करता आपण नेहमी जाणीव ठेवली पाहिजे की आपल्याला आजारामुळे किती त्रास झाला होता आणि या औषधांनी आपल्याला किती प्रचंड फायदा झालेला आहे. मग थोडेफार जे साईड इफेक्ट असतील ते आपल्याला घेऊन चालावे लागतात. जेव्हा जसं की आपण प्रत्येकच गोष्टीत आपण साईड इफेक्ट घेऊन चालतो, अशी कुठलीच गोष्ट नाही. जसं की मोबाईलचं उदाहरण दिलं,
किंवा आपण जे नवीन नवीन equipments, आपण मिक्सर वापरतो घरात, फ्रीज वापरतो, तर त्याचे पण प्रत्येक गोष्टीचे काहीतरी साईड इफेक्ट असतात. पण आपण म्हणून मग त्याचा जो फायदा आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करत नाही. बरोबर आहे, त्याचा फायदा बघतो आणि ते आपण ऍक्सेप्ट करत गेलोय आपल्या जीवनशैलीत. तर हे जे मानसिक आजारासाठी नवीन नवीन औषधं निर्माण झाली, त्याचा प्रचंड फायदा आपल्याला दिसून येतो. म्हणजे आज आता आपण जर का बघितलं तर किंवा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की दीपिका पदुकोण मेंटल हेल्थ करता खूप काम करते, अवेअरनेस करते की लोकांमध्ये त्याच्याबद्दल जागृती निर्माण व्हावी, यासाठी ती खूप काम करते. तिला स्वतःला डिप्रेशनचा त्रास झाला होता आणि तिने याच्याकरता औषधोपचार घेतलेले आहेत. आणि त्यांनी ओपनली सगळीकडे मुलाखतींमध्ये ते सांगितलेलं आहे की तिने त्याकरता 2 वर्ष 3 वर्ष ट्रीटमेंट घेतली, औषधोपचार घेतली. तर आणि आपण सगळेजण जाणतो की ती किती यशस्वी अभिनेत्री आहे, किती तिने आयुष्यामध्ये किती मोठ्या स्टेचरला ती गेलेली आहे. तर औषधं घेऊन जर का व्यक्ती असं चांगल्या प्रकारचं आयुष्य जगू शकत असेल, इतक्या चांगली आयुष्यात जर का इतक्या चांगलं अचीव करू शकत असेल, तर मला वाटतं थोडेफार जे साईड इफेक्ट आहेत ते आपण इग्नोर करू शकतो, त्याला घेऊन चालू शकतो आणि त्याच्या औषधांनी जो फायदा आहे त्याकडे आपण जास्त लक्ष केंद्रित करू शकतो. त्याचा निश्चितच आपल्याला फायदा होईल. आणि हा जो मानसिक आजारांबद्दलचा जो निगेटिव्ह दृष्टिकोन आहे, आता खरं बघितलं तर अनेक साऱ्या शारीरिक आजारांमध्ये देखील नेहमी करता औषधं घ्यावी लागतात. जसं की डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, त्याच्यामध्ये मरेपर्यंत औषधं घ्या असं डॉक्टर सांगतात. त्यामध्ये डॉक्टरलाही यामध्ये काही संकोच वाटत नाही आणि पेशंटलाही त्यामध्ये कुठलाच काही प्रॉब्लेम वाटत नाही. ते अगदी सहज रित्या हे ऍक्सेप्ट करतात की आता मरेपर्यंत हे औषध घ्यायचं आहे. किंवा इव्हन इतरही अनेक आजार आहेत, जसं संधिवात आहे, जसं दम्याचा आजार आहे, असे अनेक, सोरियासिस हा आजार आहे, असे कितीतरी शारीरिक आजार आहे ज्यामध्ये वर्षानुवर्ष औषध घ्यावे लागतात, नेहमी करता औषध घ्यावे लागतात. मग परंतु दृष्टिकोनाचा फरक आहे. त्यामध्ये शारीरिक आजारांमध्ये त्या औषधांचे देखील साईड इफेक्ट असतात, परंतु सगळेच जण घेतात आणि त्यामध्ये कोणालाच काही वावगं वाटत नाही आणि त्याचा एक प्रकारचा ऍक्सेप्टन्स आपण डेव्हलप केलेला आहे. म्हणून ही औषधांबद्दल कोणीच कुरकुर करत नाही. परंतु मानसिक आजारामध्ये हा कल दिसून येतो की औषधं बंद कशी होतील, औषधं बंद कशी करता येतील. तर तसा कल नसावा. उलट जे पेशंट रेग्युलर औषध घेतात त्यांना असं दिसून आलेलं आहे की जे पेशंट रेग्युलर औषध घेतात त्यांना अतिशय कमी प्रमाणात औषध लागतं आणि बरेच सारे पेशंट हार्डली एखाद्या गोळीवर वगैरे अति छान मेंटेन राहतात, पुन्हा पुन्हा रिलॅप्स होत नाही, म्हणजे पुन्हा पुन्हा आजार परतून येत नाही आणि पुन्हा पुन्हा त्यांच्या आयुष्यात अडथळा निर्माण होतो. तर हा प्रचंड फायदा औषधाने इनफॅक्ट मिळालेला आहे. आणि औषधांमुळे आपण जर का नॉर्मल आनंदी आणि प्रॉडक्टिव्ह आयुष्य जर का, उपयुक्त आयुष्य जर का जगू शकत असू, तर मला वाटतं औषधांबद्दलची जी नकारात्मकता आहे ती आपण निश्चित बदलायला हवी. आणि मी माझ्या 23 वर्षाच्या 24 वर्षाच्या अनुभवावरून सांगते की आता माझ्याकडे पण रेग्युलर औषध घेणारे पण औषध पेशंट आहेत आणि सतत सतत औषध बंद करणारे पण पेशंट आहेत. आणि रेग्युलर औषध घेणाऱ्या पेशंटची इम्प्रूव्हमेंट आणि सारखे सारखे औषधं बंद करणाऱ्यांचे होणारे प्रॉब्लेम्स ते आम्ही अगदी जवळून बघतो. आणि त्यामुळे मी नेहमी प्रत्येक पेशंटला 10 मिनिटं वेगळे देत असते की औषधं का घ्यायला हवे आणि कसे इम्पॉर्टंट आहे. ते मला वाटतं. आणि काही वेळेस काही आजारांमध्ये औषधं बंद देखील होतात, लाईफ लॉंग घ्यायलाच लागतात असं नाही. काही काही वेळा औषधांसोबत समुपदेशन सुद्धा घ्यावं लागतं, समुपदेशनाचे देखील फायदे होतात. काही वेळा ECT देखील द्यावा लागू शकतो, ज्याला की शॉक थेरपी म्हणतात. म्हणजे ऍक्च्युली ती शॉक थेरपी नाही आहे, हा चुकीचा शब्द आहे त्याच्यासाठी. तर इलेक्ट्रोकन्व्हर्सिव्ह थेरपी ती देखील बरेचदा खूप परिणामकारक ठरते, जेव्हा पेशंट औषध घ्यायला तयार नसतो, जेव्हा अतिशय आक्रमक असतो, जेव्हा पेशंट आत्महत्या करायला प्रवृत्त झालेला असतो. अशा वेळेस प्रचंड
ECTचा प्रचंड फायदा होतो. त्याच्यामुळे मला वाटतं की हा निर्णय डॉक्टरांवर सोडला पाहिजे. कधी कधी पेशंटला औषध घ्यायची आवश्यकता असते तरी तो अडून बसतो की मला समुपदेशनानेच ठीक व्हायचं आहे. तर तसं करू नका. समुपदेशन आणि औषधं याची योग्य सांगड घातली तर अतिशय छान रिझल्ट मिळतात. औषधं देखील कमी लागतात आणि समुपदेशनाने देखील प्रचंड फायदा होतो. त्यामुळे मला वाटतं हा जो निर्णय आहे हा आपल्या डॉक्टरांवर सोडावा. ज्या काही शंका असतील त्या मोकळेपणाने विचाराव्या आणि त्याच्याप्रमाणे स्वतःमध्ये काय बदल करता येईल, आपल्या जीवनशैलीत काय बदल करता येईल ते सगळं या सगळ्याची सांगड घालून आपण अतिशय प्रॉडक्टिव्ह लाईफ जगू शकतो. आणि ही जी नकारात्मकता मानसिक आजारांविषयी आहे हे चित्र आपण पूर्णपणे बदलून टाकू शकतो. स्टिग्मा वगैरे माझ्या मते तर आता खूप कमी पण झालेला आहे. कारण आता मी आजकाल माझे जे यंग पेशंट्स पाहते, ही जी जनरेशन आहे यंग जनरेशन, त्याचं खरंच कौतुकास्पद आहे की ते खूप ओपनली ऍक्सेप्ट करतात की आम्हाला त्रास होतो आहे. ते इव्हन त्यांच्या फ्रेंड्सलाही सांगतात. मी आता कितीतरी माझ्या अशा पेशंट बघितलेले आहेत, मुली किंवा मुलं, जे की त्यांच्या होणाऱ्या पार्टनरला पहिलेच कल्पना देतात की मी ट्रीटमेंट घेतली होती किंवा मी ट्रीटमेंट घेतो आहे. आणि त्याचा ऍक्सेप्टन्स वाढत चाललाय आणि नंतर पुढे ते लग्नानंतर सोबत एकत्र देखील भेटायला येतात. सो विच इज अ व्हेरी गुड चेंज. हा खूप चांगला बदल होतो आहे. आणि जेव्हा हे आपण सर्व ही चळवळ आपण मोठ्या प्रमाणावर, जसे एकलव्य फाउंडेशन आज काम करत आहे, अतिशय चांगलं काम करत आहे, तर ही चळवळ आपण सगळे मानसिक आजार असलेले पेशंट, त्यांचे केअर टेकर्स, आम्ही मानसोपचार तज्ज्ञ, सायकोलॉजिस्ट, हे सोशल वर्कर्स, हे सगळे मिळून आपण हे चित्र बदलू शकतो. आणि हळूहळू जेव्हा लोकांना दिसायला लागेल की मानसिक आजार असलेली व्यक्ती देखील चांगलं अचीव करू शकते, चांगलं आयुष्य जगू शकते, तेव्हा मग हा जो स्टिग्मा आहे तो पूर्णपणे नाहीसा होईल. आणि मला विश्वास आहे की ज्या एवढ्या मोकळेपणाने लोक सांगतात की मला डायबिटीस आहे, मला ब्लड प्रेशर आहे, मला हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, कुठलाही संकोच न बाळगता कॅन्सर आहे, असं जेवढ्या आरामात लोक सांगतात तेवढ्या मला विश्वास आहे की लोक मानसिक आजाराला सुद्धा तेवढ्या मोकळेपणाने ऍक्सेप्ट करायला लागतील आणि त्याचा स्वीकार करून चांगलं समृद्ध आयुष्य जगतील. अं, आता कोणाला काही प्रश्न असतील तर मला वाटतं आपण प्रश्नांकडे वळू शकतो. मला वाटतं मी बहुतेक सगळ्या गोष्टी ऍड्रेस केलेल्या आहेत. लोकांचे प्रश्न येत आहेत तोपर्यंत माझ्याकडे जे काही आहे ते थोडस विचारू का पहिल्यांदा? चालेल. मला वाटतं मी बहुतेक पॉइंट्स कव्हर केलेले आहेत. हो, नक्कीच. बरोबर आहे. हा, हो. हॅलो. हा, बोल. बोला प्राची. याच्यामध्ये आयुर्वेदिक म्हणजे ज्यावेळेला पिरियड्सचा आपण मुख्यतः स्त्रियांचे प्रश्न असं एक मुख्य बघितलं तर त्याच्यामध्ये आयुर्वेदिक म्हणजे काही जणांनी ट्राय केलं की ब्राह्मी अश्वगंधा, आयुर्वेदिक टॅबलेट्स वगैरे, तर असं करावं का? आणि ते कसं म्हणजे त्यातल्या त्यात कसं रेग्युलराईज करता येईल मासिक पाळीचे प्रश्न? ऍक्च्युली कसं आहे की आयुर्वेदिक औषधांबद्दल मला पुरेशी माहिती नाही, त्यामुळे त्याच्याबद्दल मला वाटतं मी सांगू शकणार नाही. तर परंतु आयुर्वेदाचे जे एक्सपर्ट आहेत ते याच्याबद्दल. हो. पण मग आपण याच्यामध्ये म्हणजे आता हे जे साईड इफेक्ट्स आहेत हे मॅनेजमेंटच्या दृष्टीने काही सांगू शकाल का? हा, तेच मी सांगत होती की ॲलोपॅथीमध्ये देखील औषधं आहेत त्याकरता. तर गायनेकोलॉजिस्टचा सल्ला घेऊन सुद्धा तशी औषधं घेता येतात. त्याशिवाय दुसरी गोष्ट म्हणजे की जसं मी म्हटलं की लाईफस्टाईल चेंजेस करून सुद्धा पाळी जी रेग्युलर वगैरे येत नाही त्यावर उपाय करता येतात. आणि औषधं जर का एखाद्या गोळीनी पाळी खूप लांबत असेल
तर ते औषध चेंज करून दुसरं औषध दिल्याने निश्चितपणे फायदा होतो. माझा हा नेहमीचा अनुभव आहे. कारण काही गोळ्या प्रोलॅक्टिनचं प्रमाण वाढवतात, परंतु सगळेच औषधांमुळे तो प्रॉब्लेम नाही आहे. तर जर का एखाद्या पेशंटला पाळी खूप डिले होत असेल तर आम्ही जनरली स्विच करतो दुसऱ्या औषधांवर, आणि त्यामुळे मग पाळी रेग्युलराईज व्हायलाही मदत होते. आणि कितीतरी रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप मधल्या मुली असतात, म्हणजे यंग मुली असतात, तर असं कधी झालेलं नाही की या औषधांमुळे त्यांना गर्भधारणाच झाली नाही किंवा मूल होऊच शकलं नाही. असं कधीच मी आतापर्यंतच्या इतक्या वर्षाच्या माझ्या प्रॅक्टिसमध्ये बघितलेलं नाही. त्याच्यामुळे जर का अ, एखाद्या एखाद्या पेशंटला पाळी खूप लांबत असेल तर त्याकरता निश्चितपणे डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे आणि औषधं दुसरं स्विच करून तो प्रॉब्लेम रेग्युलराईज करता येईल. आणि त्याशिवाय बरेचदा आजकाल आपण पाहतो की इन जनरल देखील पीसीओडीचा प्रॉब्लेम खूप वाढलेला आहे यंग पॉप्युलेशनमध्ये. म्हणजे तुम्ही गायनेकोलॉजिस्टला विचाराल तर आजकाल इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम्स खूप जास्त वाढलेले आहेत. म्हणजे निव्वळ या औषधामुळे होतं असं नाही. तर काय कदाचित आपल्या काही एन्व्हायरमेंटमध्ये फरक झालेला आहे, आपल्या खानपानात काय फरक पडलेला आहे. आपण जसं सिडेंटरी लाईफस्टाईल झालेली आहे, फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी झालेली आहे, जंक फूड वाढलेलं आहे, तर त्या देखील बरेच सारे घटक आहेत जे की याला कारणीभूत आहेत. तर त्याच्यामुळे ते जे आपण बदल करू शकतो लाईफस्टाईल मध्ये ते अवश्य करायला पाहिजे. त्यामुळे देखील हे प्रॉब्लेम्स कंट्रोल होऊ शकतात. जसं की आता मी म्हटलं ॲरिपिप्राझोल किंवा ब्लोनान्सरिन किंवा हे असे काही ड्रग्ज आहेत, क्युटॅपिन, ओलांझापिन, ह्याच्यामध्ये प्रोलॅक्टिन जास्त वाढत नाही, प्रोलॅक्टिनचं प्रमाण वाढत नाही आणि त्यामुळे पाळी रेग्युलर येत राहते आणि प्रजनन क्षमतेवर परिणाम होत नाही. नक्कीच. अजून एक प्रश्न आहे, ते डॉक्टरच आहेत, त्यांनी असा प्रश्न दिलाय. विच इज बेटर, ट्रीटमेंट विथ अ सिंगल अँटीसायकोटिक विथ कंपॅरेटिव्हली हायर डोस, or treatment with two or more antipsychotics with smaller individual doses? Will the synergy help in reducing the side effects? हो, ऍक्च्युली खरं पाहता म्हणजे पॉलीफार्मसी नको करायला, म्हणजे खूप 7-8 प्रकारचे औषधं नको द्यायला. परंतु बरेचदा 2 प्रकारचे औषधं जे आहेत ते एकमेकांना मदत करतात, सिनर्जिस्टिक इफेक्ट होतो आणि साईड इफेक्ट कमी व्हायला पण मदत होते. म्हणजे एकच औषध जेव्हा तुम्ही खूप जास्त प्रमाणात देतात, काही काही जे साईड इफेक्ट असतात ते डोस डिपेंडेंट असतात, म्हणजे जसा डोस वाढवतो तसा तो साईड इफेक्ट वाढतो. तर त्याच्यामुळे मग अशा वेळेस 2 ड्रगचं कॉम्बिनेशन केलं तर ते जास्त योग्य ठरू शकतं. जसं की आता SSRI सोबत SNRI हे देतात. SSRI जसं एसिटॅलोप्राम सोबत मिर्टाझॅपिन देतात, म्हणजे मिर्टाझॅपिन मध्ये झोप खूप जास्त येते, तर ते एसिटॅलोप्राम मध्ये झोप येत नाही. तर असं 2 याचा कॉम्बिनेशन मिळून सिनर्जिस्टिक इफेक्ट मिळून जास्त चांगला इफेक्ट मिळू शकतो. त्याच्यामुळे 2 औषधं एकत्र देणं हा खूप कॉमन प्रॅक्टिस आहे आणि जी की योग्य देखील आहे बऱ्याच प्रमाणात. कारण एकाच औषध खूप जास्त डोस दिला तर त्याचे साईड इफेक्ट जास्त दिसतात. मंजिरी, चॅट मधले घेशील का प्रश्न? हो हो. मॅडम एक प्रश्न आहे. जो गुड डे केअर इन पुणेचा जो प्रश्न आहे तो आता सध्या इथे आपण रिलेव्हंट नाही आहे. तर तुम्ही जे आपल्या ह्याच्यावरती अ, एकलव्याची जी माहिती दिली आहे त्याच्यावरती फोन नंबर वरती हे करून आपण त्याच्यावरती नंतर बोलू शकतो. तर मी बरोबर. एक नेक्स्ट प्रश्न घेते की वुड यू लाईक टू डिस्कस नोसिबो इफेक्ट विच आर एक्स्ट्रीमली कॉमन विथ सायकोट्रॉपिक मेडिकेशन्स, असा यांचा प्रश्न आहे. कुठला इफेक्ट? नोसिबो इफेक्ट. प्लॅसिबो इफेक्ट? नोसिबो नोसिबो मॅडम. हा प्रश्न, एक मिनिट, हा प्रश्न कुठे आहे? चॅट बॉक्समध्ये याच्यात नाही, आता जो करंटली चॅट लाईव्ह मध्ये मध्ये. आहे का हा हा, प्रश्न? चॅट मध्ये आहे. हो हो. आवाज आवाज येतोय मॅडम, येतोय. परत आवाज एकदा. ब्रेक होतोय त्याच्यामुळे. परत एकदा हे करू, वाचू प्रश्न.
हॅलो, अं, आवाज येतो मॅडम माझा? एक मिनिट मी बघते चॅट्स मध्ये. हा. तुम्ही कोणता इफेक्ट म्हटलं मला कळलं नाही ऍक्च्युली. हा. मॅडम परत एकदा वाचते की नोसिबो इफेक्ट्स विच आर एक्स्ट्रीमली कॉमन विथ सायकोट्रोपिक मेडिकेशन्स, असा प्रश्न आहे. तुम्ही अ, मला हे ह्याच्यात पाठवलं नाही. एक मिनिट. त्याच्यात नाहीये मॅडम. आता लाईव्ह सेशनमध्ये पण काही गोष्टी लोक टाकतात ना, त्यातला एक तो अच्छा प्रश्न अच्छा आहे. अच्छा अच्छा. हो. ते काय होतं की नोसिबो इफेक्ट. आता नोसिबो इफेक्ट ते तर आहेच की नोसिबो इफेक्ट तर होऊच शकतो. अं, म्हणजे जरी तो औषधांबद्दल जी नकारात्मकता असते पेशंटची, औषधांबद्दल आम्ही हा नेहमीच बघतो की जो पेशंट. माझा आवाज येतोय का? हो, येतोय मॅडम. येतो. हा. अं, आम्ही नेहमीच बघतो की आपण नेहमीच म्हणतो का की पेशंटच्या पॉझिटिव्हिटी महत्वाची आहे, पेशंटचं सहकार्य महत्वाचं आहे, पेशंटचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड महत्वाचा आहे. तर ते खरी गोष्ट आहे की पेशंट जर का नकारात्मक असेल औषधांबद्दल तर त्याला फायदा दिसत नाही. आणि जे पेशंट सकारात्मक असतात, जे पेशंट पॉझिटिव्ह असतात, मग त्यांना जास्त चांगला इफेक्ट दिसून येतो. पण नेहमीच म्हणतो की इवन कुठल्याही जीवघेण्या आजारांमध्ये देखील आपण म्हणतो की पेशंटची स्वतःची पॉझिटिव्हिटी, त्याची स्वतःची इच्छाशक्ती आवश्यक असते. तर ही अशी इच्छाशक्ती निश्चितपणे मदत करते ट्रीटमेंटला. त्याच्यामुळे पेशंट जर का पॉझिटिव्ह असेल आणि सकारात्मक असेल आणि त्याला जर का वाटत असेल की औषधाने फायदा होईल तर जास्त फायदा होतो. ही तर फॅक्ट आहे. तर अ, अजून एक मॅडम प्रश्न आहे, थोडा आणि मोठा आहे. म्हणूनच मी म्हटलं की पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा, पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा आणि तुमचे शंका जरूर विचारा, पण त्या शंका निगेटिव्ह ॲटिट्यूडने विचारू नका. हो. हो. म्हणजे पेशंट डॉक्टरांनी काही सांगितलं तरी हो. हा ते उगाचच म्हणतात डॉक्टर किंवा उगाचच सांगतात असं नसतं. तर तो खरोखर एवढ्या वर्षाचा अनुभव असतो आणि त्या औषधांबद्दल पूर्ण माहिती असते. आता बहुतेक जे 1950 मध्ये पहिलं औषध जे आहे ते मानसिक आजारांबद्दलचं इंट्रोड्यूस झालं. आणि नंतर आता हे सध्या जे आपण औषध वापरतो खूप नवीन, ज्याला आपण क्रांतिकारक सगळे औषधं म्हणू शकतो, ते आता साधारण 98 95 वगैरे पासून आलेले आहेत. म्हणजे अजून त्या औषधांना बाजारात येऊन पुष्कळ वर्ष झालेली आहेत. त्याच्यामुळे त्याच्याबद्दलचा पुरेसा अभ्यास आणि पुरेसे परीक्षण अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे अ, जे डॉक्टर सांगतात ते ज्या फॅक्ट आहेत त्याच सांगतात. आणि जर का तुमचा सायंटिफिक ॲटिट्यूड असेल तर तो नक्कीच मदत करतो. सायन्सवर ज्याचा विश्वास असतो ना, हं. तर त्याचा नक्कीच सकारात्मक फायदा. हो. हो. पुढचा एक प्रश्न घेते मॅडम चॅट बॉक्स मधला. त्यांनी विचारलंय की माय डॉटर 26 years हॅड फर्स्ट एपिसोड इन जुलै 2021, हू आफ्टर रिलॅप्स इन ऑगस्ट 2023 tried 2 months her previous antipsychotic medicines and afterwards 3rd October 23 started clozapine, Zaporil. Presently she is on 350 mg of Zaporil. Her clozapine serum हो, level. हा. हो, अ, बरोबर. हा प्रश्न दिसला मला. हो. हो. तर यामध्ये त्यांनी म्हटलं की मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये इरेग्युलरिटीज आहेत. हो. हो. हा.
पण आता याच्यामध्ये यांनी असं म्हटलेलं आहे की आधी देखील तिचे पिरियड्स इरेग्युलर होते, बरोबर आहे? हो हो तिला फर्स्ट एपिसोड यायच्या आधी. हो त्याच्यामुळे निव्वळ त्या औषधामुळे असतील असं नाही, असं मला तरी वाटतं. हम्म, कारण क्लोझापिन हे तसं पाहिलं तर प्रोलॅक्टिन स्पेअरिंग अँटीसायकोटिक आहे. म्हणजे क्लोझापिनचा प्रोलॅक्टिनवर जास्त प्रभाव नसतो. म्हणजे हम्म, त्यातल्या त्यात क्लोझापिन हे त्या दृष्टीने चांगलं औषध आहे. हम्म, प्रोलॅक्टिनचं प्रमाण खूप वाढवत नाही. परंतु हम्म, तरी देखील जर का असं वाटत असेल की प्रोलॅक्टिनचं प्रमाण वाढतंय आणि मेन्स्ट्रुअल इरेग्युलरिटीज खूप वाढलेल्या आहेत, तर क्लोझापिन वरून स्विच करून दुसऱ्या औषधावर डॉक्टर टाकू शकतात. किंवा क्लोझापिन सोबत क्लोझापिनचा डोस कमी करून दुसरं औषध देता येऊ शकतं की जे प्रोलॅक्टिन वाढवत नाही असं औषध ऍड करता येतं आणि त्याच्यामुळे मग सुधारणा दिसू शकते. आणि त्याशिवाय आधीपासून हा प्रॉब्लेम असल्यामुळे गायनेकोलॉजिस्टला देखील कन्सल्ट करायला हवं आणि औषधं घ्यायला हवी ज्यामुळे पिरियड्स रेग्युलर करतात. आणि मला वाटतं की डॉक्टरांनी क्लोझापिन सुरू केलंय म्हणजे काहीतरी विचार करूनच सुरू केलेलं असेल. आता मी काही त्या पेशंटला स्वतः बघितलेलं नाही, त्याच्यामुळे दुसरे औषधं कदाचित देऊन आधी झालेले असतील. तर त्यामध्ये जास्तीत जास्त काय मध्यम मार्ग, सुवर्ण मध्य काढता येईल अशा वेळेस ते काढावा लागेल. बरोबर. नेक्स्ट प्रश्न आहे मॅडम की पाळीच्या आधीची इरिटेबिलिटी कशी कमी करता येईल? आता हे कसं आहे की जे हॉर्मोनल चेंजेस होतात त्यामुळे हे मूड स्विंग्स होतात की इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन मधले जे सर्ज आणि डिप्स असतात, म्हणजे इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन वाढतं कमी होतं, हे जे पाळीमध्ये 28 दिवसाच्या सायकलमध्ये रेग्युलरली होत असतं, त्यामुळे हे चेंजेस होतात. तर अशा वेळेस त्याच्याबद्दल जर का अवेअरनेस असला आपल्याला की आपली चिडचिड वाढली आहे या चेंजेसमुळे, तर त्याचा अवेअरनेस ठेवला तर त्याच्यामध्ये आपण बदल आणू शकतो. त्याच्यामध्ये स्वतःला रागावर नियंत्रण ठेवायचा प्रयत्न करू शकतो. तसंच घरच्यांशी देखील यामध्ये मदत घ्यावी की घरच्यांना देखील याबद्दल मोकळेपणाने बोलावं की मला मूड स्विंग्स होतात पाळीच्या वेळेस आणि तुम्ही प्लीज ते थोडे समजून घ्या. म्हणजे घरच्यांनी देखील जर का सहकार्य केलं आणि ती स्त्री चिडली तर लागलीच घरच्यांनी सुद्धा तसा चिडून प्रतिसाद नाही दिला तर देखील हे प्रॉब्लेम्स पुष्कळ सॉल्व्ह होऊ शकतात. त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स आपण म्हणजे त्यामुळे जे विनाकारण होणारे वाद आहेत आणि भांडणं आहेत घरातले ते आपण टाळू शकतो. आणि खूप प्रमाणाबाहेर जर का त्रास असेल तर मग अशा वेळेस आम्ही अँटी डिप्रेसंट किंवा एन्झिओलॅटिक देतो पेशंट. मॅडम अजून एक प्रश्न आहे याच्यामध्ये की लॅमिटेक 100 DT यूज फॉर बायपोलर अँड एपिलेप्सी डज इट कॉज stiffness and osteoporosis? My physiotherapist told me because he has observed it in many patients. I also started suffering from neck stiffness after this medicine was started, and I need to go for traction to physiotherapist frequently. Previously, I have never suffered from this much stiffness. ऍक्च्युली डायरेक्टली लॅमेट्रोजिनने स्टिफनेस वगैरे तर होत नाही. आता हम्म, ऑस्टिओपोरोसिस जो आहे तो ओव्हर द इयर्स होऊ शकतो औषधांमुळे, काय काही औषधांमुळे ती हम्म, पॉसिबिलिटी आहे. परंतु स्टिफनेसचे इतर काही कारणं आहेत का ते मला वाटतं बघायला हवं. कारण असा काही लॅमेट्रोजिन आता आम्ही भरपूर पेशंटमध्ये वापरतो, तर अशा स्टिफनेस वगैरे असं काही डायरेक्ट स्ट्रायव्हिंग तर लॅमेट्रोजिनचं नाही आहे. कदाचित स्पॉन्डिलिसिसचा त्रास त्या व्यक्तीला असू शकेल, हम्म, या पेशंटला असू शकेल. आणि MRI काढलेला आहे का ते पण बघायला, नेकचा MRI पण करून घ्यायला हवा. बरेचदा हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते साध्या फिजिओथेरपीने सुद्धा हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातात. कारण आपल्या मानेला आपल्या म्हणजे डोक्याचं वजन पेलावं लागतं आणि त्या दृष्टीने बरेचदा आपले मानेचे मसल्स एवढे स्ट्रॉंग नसतात आणि त्याच्यामुळे मग त्याचे प्रॉब्लेम्स येतात. ते
योग्य प्रकारे व्यायाम केल्याने हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातात. फिजिओथेरपिस्ट कडे जाऊन व्यायाम शिकून घेऊन ते जर का नेहमी करता फॉलो केले तर मग हे प्रॉब्लेम्स असे येत नाही. मग ऑस्टिओपोरोसिस साठी तर कॅल्शियम सप्लिमेंटेशन, व्हिटॅमिन डी वगैरे हे घ्यायला हवं. रेग्युलर व्यायाम करायला हवं. रेग्युलर व्यायाम या सगळ्यामध्ये खूप हेल्प करतो. आणि कॅल्शियम डिपॉझिशन सुद्धा रेग्युलर व्यायामानेच वाढते. त्याच्यामुळे तुम्ही नुसतं कॅल्शियम न घेता कॅल्शियम सोबत व्हिटॅमिन डी सोबत व्यायाम हा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, जी की या सगळ्या प्रॉब्लेम्स मध्ये हेल्प करते. आणि व्यायाम रोज करायला पाहिजे. हो. नाहीतर बहुतेक वेळा त्रास झाला की आपल्याला व्यायामाची आठवण येते. व्यायाम इज बेसिकली फॉर प्रोफायलॅक्सिस, म्हणजे त्रास होऊ नये म्हणून व्यायाम असतो हे लक्षात ठेवायला पाहिजे. त्रास झाल्यावर व्यायाम नसतो करायचा. उलटा त्रास झाल्यावर तर व्यायाम थोडे दिवस थांबवावा लागतो. संजीवनी पाटील यांनी हात वर केलाय. तुम्ही अनम्यूट करून प्रश्न विचारा तुमचा, संजीवनी ताई. हो मॅडम, मी विचारते प्रश्न. हा. संजीवनी पाटील. हो. माझ्या मुलीला स्किझोफ्रेनिया डिल्युजन डिटेक्ट झालंय 6-7 वर्षापूर्वी. मधल्या काळात तिचं लग्नही झालं, तुम्ही म्हटल्याप्रमाणे मुलाला सांगून केलं. ट्राय केला होता, पण आम्ही तिथं IVF केल्याने ते सक्सेस झालंय. आणि ती प्रेग्नंट आहे 9 months. 7 जुलै डेट दिली आहे. कॅन्क्युलम प्लस ही अर्धी गोळी आणि टॅबलेट प्रीमियम 10 अर्धी गोळी आणि टॅबलेट अप्रझॉल 1 गोळी असं मेडिसिन सुरू आहे. तर माझा प्रश्न असा आहे की याच्या पुढे औषधं तर आम्ही रेग्युलर सुरू ठेवण्यावरच भर आमची असते, पण आणखीन काही काळजी म्हणजे घेऊ शकतो का पुढे? कारण आता आम्ही थोडं टेन्स मध्ये आहे, मी आणि माझा मुलगा, की आई आता हा डिसिजन तर घेतला आहे IVF चा, मूल वगैरे होईल तर अजून काही रिस्क वाढतील का आणि त्याच्यावर काही उपाय करू शकतो का, किंवा काय? डॉक्टर तर म्हणतात की कदाचित तुमचं मेडिसिन कमी पण होईल. डॉक्टर सावे आमचे मुंबईचे आहेत. तर तुम्ही ऍक्च्युली कसं आहे की प्रेग्नन्सीमध्ये रिलॅप्स होण्याची शक्यता वाढते, म्हणजे आजार वाढण्याची शक्यता वाढते. त्याच्यामुळे कधीच प्रेग्नन्सीमध्ये औषध वगैरे बंद करू नये. नाही नाही डॉक्टरांच्या पण सल्ल्याने औषधं जर का चालू ठेवले तर प्रेग्नन्सी सुखरूप पार पडते आणि नंतर देखील ती स्त्री मुलाचं योग्य संगोपन करू शकते. त्यामध्ये कुठलाही अडथळा येत नाही. आणि इनफॅक्ट औषधं बंद केल्यामुळे इनफॅक्ट प्रचंड प्रॉब्लेम्स तयार होतात. आता याच्यामध्ये जर का कधी कधी औषधं जास्त प्रमाणात द्यावे लागत असतील आणि डॉक्टरांना जर का वाटलं की बाळाला वरचं दूध द्यावं, तर ते सुद्धा द्यायला काहीच हरकत नाही. कारण आजकाल खूप जे दूध जे आता नवीन आलेले आहेत प्रॉडक्ट, जे लहान बाळांकरता, ते अगदी आईच्या दुधासारखेच असतात. त्याच्यामुळे दूध पाजणं हा एकच आईचं काम नाही आहे, तर संगोपनामध्ये इतर अनेक गोष्टी येतात. तर आईचं जी अटॅचमेंट आहे, मुलाशी जे बॉन्डिंग आहे, ते जास्त महत्वाचं आहे. त्याच्यामुळे तिचं मानसिक स्वास्थ्य चांगलं असेल तरच ती बाळाची नीट काळजी घेऊ शकेल आणि बाळाशी अटॅच होऊ शकेल. तर त्याच्यामुळे औषधं रेग्युलर चालू ठेवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. फक्त डॉक्टर्स युजली फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये, म्हणजे पहिल्या 3 महिन्यामध्ये प्रयत्न करतात की कमीत कमी औषधं द्यावी. आणि इवन डिलिव्हरीच्या जवळ देखील डॉक्टरांचा प्रयत्न असतो की औषधांचं प्रमाण कमी असावं. परंतु ते अर्थात आजाराचं प्रमाण पाहून ठरवलं जातं. आजार तीव्र स्वरूपाचा असेल तर औषधं जास्त प्रमाणातही द्यावी लागतात. आणि त्यामध्ये जनरली काही प्रॉब्लेम्स येत नाही. आजकाल सोनोग्राफी वगैरे करतातच. त्याच्यामुळे काही बाळ व्यवस्थित आहे की नाही याचं रेग्युलर आपण फॉलोअप ठेवतच राहतो. त्याच्यामुळे जनरली तरी काही विशेष प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यानंतर फक्त डिलिव्हरी नंतर बाळ जास्त झोपतंय का, ऍक्टिव्ह आहे की नाही, हे सगळं बघावं लागतं, जे की तुमचे डॉक्टर बघतीलच. आणि त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका, सगळं सुखरूप आता पार पडेल. बरं अं, वाटतंय. कारण असंख्य पेशंट्सला बाळ आणि होतात आणि व्यवस्थित औषध ते सांग. रेग्युलर ठेवूनही मधून मधून 2-1 महिन्यात ट्रिगर होतं. कारण आता थोडं म्हणजे मी माझ्या जवळच ठेवलंय तिला, पण जरा म्हणजे त्यांचं भाड्याने घेऊन दुसरीकडे राहतायत 2 जण. पण कधी कधी ट्रिगर होतं, मग मी लगेच जाऊन कॉन्टॅक्ट करून डॉक्टरची कॉन्टॅक्ट करते आणि हो डॉक्टर लगेच कॉन्टॅक्ट करतात.
हो, हे फार चांगलं करता तुम्ही. ऍक्च्युली तुमचं सगळ्यांचं सहकार्य असेल तर ती सगळं चांगल्या प्रकारे त्यातून निभावून येईल. खूप बरं वाटलं. या टेन्शन मध्ये होतो की आता पुढे काय, एक तर हर्डल पार केले, एक हर्डल पार केले की लग्न झालं, दुसरं हर्डल मूल झालं, आता तिसरं हर्डल त्या मुलाला वाढवायचं. थँक्यू मॅडम. बरोबर. हो. रुणाली, तुम्ही तुमचा प्रश्न विचारता? आपल्याकडे 7 मिनिटं आहेत, आपण थोडक्यात प्रश्न विचारूयात. अजून बरेच प्रश्न. तुम्ही अनम्यूट करा, रुणाली. रुणाली ठाकूर, हा. तुम्ही हात. हा. हो हो. मॅडम, मी बोरिवलीवरून बोलतेय. मला 20 वर्ष झाली थायरॉइड आहे आणि थायरॉइडमुळे माझ्या हार्मोनल इम्बॅलन्समुळे डिप्रेशन आणि स्ट्रेस यायचा, अँझायटी वाटायची. तेव्हापासून माझी औषधं सुरू झाली सायकॅट्रिकची. माझेही सेम डॉक्टर आहेत, डॉक्टर सावे. पण आता माझं असं झालंय की माझं ना ग्रॅज्युअली वजन कमी कमी होत चाललंय आणि माझं WBC काउंट पण कमी होत आहेत. तर काही डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की ते ह्याचे साईड इफेक्ट आहेत म्हणून, सायकॅट्रिक ह्याचे. तर म्हणजे मला पण मग टेन्शन येतं की काय करायचं. तर काय आहे हे, का म्हणजे त्याचा साईड इफेक्ट आहे का? काही काही औषधांचं आहे, परंतु म्हणजे जसं की क्लोझापिन मध्ये इफेक्ट दिसून येतो मॅडम, माझं किंवा ना प्रोडेप 20 mg आता डोस कमी केलाय. आधी रेग्युलर होता, आता 2 दिवसांनी एकदा नाही, घ्यायला सांगितलं. मग प्रोडेक्टमुळे तर असं जनरली काही दिसत नाही वाईट आणि वाईट ब्लड. दुसरं एक पिक्सेप 12.5 mg चालू होती आधी, हा, पिक्सेप. आणि पॅरॉक्सिटिन. हो. हा, आणि आता मेमरी थोडं लूज असं मध्ये मध्ये आठवत नाही म्हणून ब्रेंटोफोर्ट पण दिली आहे. या जनरली फ्लुऑक्सटिननी वगैरे SSRI नी तर जनरली होत नाही असं व्हाईट ब्लड सेल काउंट कमी वगैरे. परंतु जर का सातत्याने तसं येत असेल तर कदाचित ते दुसऱ्या याच्यावर स्विच पण करून पाहतील, दुसऱ्या मॉलिक्यूल डॉक्टर तुमचे. आणि काही काही औषधांमध्ये मात्र हा साईड इफेक्ट आहे. आणि जर का तसं होत असेल तर मग जर का WBC काउंट 3000च्या खाली, 3000 पर्यंत गेला तर मग मात्र ते औषध बंद करून दुसरं औषध सुरू करतात आणि ते औषध पुन्हा ट्रायल त्याला देत नाही. तर आता तुमच्या केसमध्ये जनरली SSRI नी तर असं काही होत नाही, परंतु असा जर का इफेक्ट दिसत असेल तर मला वाटतं ते दुसऱ्या मॉलिक्युलर स्विच करतील किंवा दुसऱ्या काही कारणं आहेत का ते पण बघतील. दुसऱ्या कारणांनी पण हे होऊ शकतं. तर इतर सगळी कारणं रूल आउट केलेली आहे का मे बी, म्हणजे तुम्ही इतर फिजिशियनलाही तुम्ही कन्सल्ट केलेलं आहे का की दुसरं हो काही हो कारण असू शकते हो का WBC हो काउंट हो कमी होण्याचं, ते हो पण हो बघावं लागेल. कारण केलंय. एवढ्या फक्त 10 आणि 20 मिलीग्राम फ्लुऑक्सिटिन मध्ये हा जनरली हा साईड इफेक्ट आढळून येत नाही. फिजिशियनचं म्हणणं आहे दुसरं की कारण असू शकतं. हा, फिजिशियनचं म्हणणं आहे की मी हेमॅटो ऑन्कोलॉजिस्टला पण दाखवलं. हा, मी तर तुम्हाला तेच अगदी म्हणणार होती की तुम्ही हा रुमॅटॉलॉजिस्टला कन्सल्ट करायला पाहिजे. हा, त्यांना दाखवलं, पण ते म्हणतायत की आता मेनोपॉझल फेज झाली आहे ना, तर त्यामुळे व्हिटॅमिन डेफिशियन्सीमुळे ते होत आहे. हो बाकी मॅम, असं काही दिसून आलं नाहीये कोणत्या टेस्टमध्ये. मग ते कारण असू शकेल. आणि कसं आहे की ते खरोखर एवढं अलार्मिंग आहे का ते बघणं महत्वाचं आहे. जसं मी तुम्हाला म्हंटल की ते कितीपर्यंत कमी झालं आहे, त्या व्हॅल्यूज महत्वाच्या असतात. तर डॉक्टर हा, हा. लेट हिम डिसाइड की हे खरोखर एवढं काही अलार्मिंग आहे का, धोकादायक आहे का पाहते, ते ठरवतील. ओके. थँक्यू हा, मॅडम. मॅडम, तुम्ही खूप छान ओके. माहिती दिली. खूप गोष्टी थँक्यू. क्लिअर झाल्या. साईड इफेक्ट बाबत पण खूप गैरसमज होते, ते पण खूप क्लिअर झाले. थँक्यू सो मच. अजून मी एक सांगू इच्छिते की हे ऍडिक्टिव्ह औषधं नसतात. म्हणजे या औषधांची सवय लागत नाही. हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा जो सुटून गेला होता की नेहमी पेशंटला असं वाटतं की या औषधांची सवय लागते, परंतु सिझोफ्रेनिया किंवा बायपोलर मूड डिसऑर्डर हे असे आजार आहेत की त्याच्यामध्ये लाईफ लॉंग मेडिकेशन घ्यावं लागतं, आयुष्यभर औषधं घ्यावी लागतात. त्याच्यामध्ये औषधांचा दोष नाही येतो, ते आजारच तसे आहेत. जसं ब्लड प्रेशर, डायबिटीज हे आजारांमध्ये नेहमी करता औषधं घ्यावी लागतात, तशा प्रकारचे हे आजार आहेत. म्हणून त्याच्यात लाईफ लॉंग मेडिकेशन घ्यावं लागतं. त्या औषधांचं ऍडिक्टिव्ह. आणि मी नेहमीच पेशंटला म्हणते की औषध एवढे ऍडिक्टिव्ह असते तर तुम्ही बंद करून यूज नसते शकले माझ्याकडे. लोक 2-2 वर्ष बंद ठेवतात औषध.
आणि मग आरामात येतात. तर खरोखर दारू पिणाऱ्या पेशंटला विचारा बरं, तो ठेवतो का कधी एक दिवस बंद नाही ठेवत, धावत नाही, पळत खरंय. बाटलीची सोय करतो त्याच्यात. त्याला हो ऍडिक्शन म्हणतात. हो हो. मॅडम, एक आपण मला वाटतं औषधांचा एक प्रश्न घेऊ. एक तो जो प्रश्न यांनी विचारलाय शुभांगी रामगेडे यांनी, की त्यांच्या मुलाला स्किझोफ्रेनियाचा आजार आहे आणि ओसीडी पण आहे आणि त्याच्या डे टू डे ऍक्टिव्हिटी तो स्वतःच्या करत नाही, तर त्याला आपण कसं हँडल करू शकतो, असा एक त्यांचा प्रश्न आहे. आणि एक औषधांशी रिलेटेड पुढचा जो संकेत देशमुख यांचा आहे, की कॅरीप्रेझिन 3 आणि ॲमिसिलोप्राइड 50 कॉज ॲजिटेशन अँड रेस्टलेसनेस. ओलाझापाइन 2.5 कॅन बी ॲडेड अँड बाय आस्किंग ट्रीटिंग डॉक्टर. याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे का संकेत? म्हणजे याच्यावरनं काय प्रश्न आहे हे कळला नाही, लक्षात नाही आलं. आता तुम्हीच हे विचारता. कसं होतं माहिती का, हे फार पिन पॉइंट झालं. हे तर पेशंटला पूर्ण बघितल्याशिवाय याच्यावर कमेंट हो, करणं थोडंसं करणं डिफिकल्ट एक्झॅक्टली. होऊन जातं, हो की हो आणि कुठल्या औषधांनी काय फायदा होतोय, कुठल्या औषधांनी काय प्रॉब्लेम्स हो येतात, ते जेव्हा सिरियली म्हणजे रेग्युलर फॉलोअप मध्ये आपण पेशंटला पाहतो, हो तेव्हाच ते डिसिजन घेता येतात. आता मी इथे बसून 2 मिनिटात हे हो. सांगणं योग्य नाही आहे, की मुलांचे पेन ऍड करा, झाल बंद करा, असं हो. कॅरी प्रेझेंट बंद करा. कारण ते मला वाटतं जो ट्रीटिंग डॉक्टर आहे तो जास्त चांगला. म्हणजे मला वाटतं समारोपाकडे येऊया का आता? हो हो, प्राचीताई तुम्ही कराल समारोप? हो हो हो. नंबर बरं होईल, कॉन्टॅक्ट नंबर मॅडमचा कॉन्टॅक्ट नंबर घ्या. ग्रुपमध्ये टाकूयात. ग्रुप मॅडमने आपण परवानगी घेऊ त्यांची आणि मग आपण ग्रुपमध्ये टाकूया. थँक्यू विद्युत मॅडम. तुम्ही आज खूपच म्हणजे काय आपण म्हणू, सगळ्यांचे डोळे उघडणारे अशी माहिती आम्हाला दिलीत. सगळ्यांना आम्ही सांगत असतो, पण त्याही पेक्षा तुम्ही तज्ज्ञ म्हणून ज्या वेळेला ती सगळी माहिती सांगता त्यावेळेला त्याला एक वेगळं वजन असतं आणि तसं तुम्ही सांगितलं. आणि डॉक्टरांची भूमिका तुम्ही खरं म्हणजे आज पहिल्यांदा आणि छान एक्सप्लेन याच्या समोर केली, की औषधं देताना डॉक्टर काय बघतो तर एफिकसी, टॉलरेबिलिटी, सेफ्टी आणि रिस्क टू बेनिफिट. हे खूपच महत्वाचा मुद्दा होता, की ज्याच्यातनं आपल्याला नक्की डॉक्टर सगळ्या बाजूनी आपला विचार करतोय हे खरं म्हणजे समोरच्या शुभार्थी शुभंकरांना कळलं पाहिजे. आणि तसंच तुम्ही एक खूप छान अशी रिसर्च मधनं येऊ घातलेलं जे काही पॉझिटिव्ह गोष्ट आहे ती पण आम्हाला दाखवलीत, की हळूहळू कस्टमाइज्ड औषधं सुद्धा कशी येऊ घातली आहेत आणि त्याच्यातनं शुभंकरांना कसं, शुभार्थी आणि शुभंकरांना जास्त चांगल्या पद्धतीने कमीत कमी औषधांमध्ये आणि इफेक्टिव्ह औषध असं त्यांना मिळणार आहे. ही खूपच एक चांगली बातमी या सगळ्यांसाठी आहे. मला वाटतं हे सेशन खूपच छान होतं आणि खूप चांगली माहिती मिळाली. कॉमेंट्स पण तशा लोकांनी दिलेल्याच आहेत. मला एक आता असं सगळं सांगावंसं वाटतं, की खरं म्हणजे आपल्या हातात ही गोष्ट आहे. इथं सगळे शुभार्थी शुभंकर आहेतच, की आपण औषधांकडे कसं बघायचं आणि औषधांना आपण शत्रू मानायचं का मित्र मानायचं हे आपल्या हातामध्ये आहे. आपण जर पॉझिटिव्हली त्याच्याकडे बघितलं, साईड इफेक्ट्स वेगळ्या पद्धतीने, लाईफस्टाईल किंवा वेगळी औषधं डॉक्टरांनी देऊन मॅनेज केलं तर आपण एक खूप चांगलं असं आयुष्य जगू शकतो, खूप प्रोडक्टिव्ह आयुष्य असं जगू शकतो. त्यामुळे शत्रू व्हायचं का मित्र व्हायचं हे आपणच आपलं ठरवायचं. याच्यामध्ये आजच वारी पुण्यामध्ये आहे तर त्याच्या याच्याने मला तुकाराम महाराजांची एक इथं छोटीशी ओवी मिळाली आहे. त्याच्यात हे सांगितलंय, की बीज पेरूने या तेची घ्यावे फळ, दोरलीस केळ कैसे लागे. तुका म्हणे देवा बोल काही नाही, तुझा तुची पाही शत्रू सखा. तर हे आपल्याला आपल्याच हातात आहे, की आपण औषधांना शत्रू मानायचं का मित्र मानायचं. जरूर सगळ्यांनी याच्यावर चिंतन करा आणि आपण पुन्हा आपल्या स्वमदत गटामध्ये भेटूयात. विद्युत मॅडमचे मनपूर्वक आभार. खूप त्यांनी वेळ दिला आणि त्यांनी सगळ्या पद्धतीने खूप आपुलकीने सगळ्यांना समजावून सांगितलं. गटात असल्यासारखंच अगदी त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल विद्युतताई तुमचे खूप आभार. आणि आता फक्त थोडीशी एकलव्य जे नवीन काही जण आता सर्वात नंतर जॉईन झालेत त्यांच्यासाठी फक्त सांगते, की एकलव्य गटामध्ये जॉईन करण्यासाठी चॅटबॉक्समध्ये नंबर्स दिलेले आहेत. त्याच्याद्वारे तुम्ही स्वयंसेवकांशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही आमच्या एकलव्य स्वमदत गटामध्ये
जॉईन होऊ शकता, जिथं शुभार्थी आणि शुभंकर म्हणजे मानसिक आजारी व्यक्ती आणि त्यांचे काळजीवाहक हे ऑनलाईन मीटिंग्स मध्ये नियमित भेटतात. त्याचं एक वेळापत्रक आहे आणि हे गट विनामूल्य चालवले जातात. तुम्हाला घरबसल्या मोबाईलवरनं जॉईन करायचं असतं तर जरूर स्वमदत गटाला आमच्याशी संपर्क साधा आणि स्वमदत गटामध्ये एकलव्य कुटुंबामध्ये जरूर जॉईन व्हा. एकलव्य फाउंडेशन तर्फे सर्वांचे आभार. पुन्हा स्वमदत गटात पुढच्या वेळी भेटूया. थँक्यू. ते माझं कनेक्शन चाललं गेलं होतं हो हो ऍक्च्युली, त्याच्यामुळे. हो 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 खूप तर पण अतिशय छान झाला आजचा कार्यक्रम. मला देखील या कार्यक्रमात जॉईन होऊन खूप चांगलं वाटलं. हो आणि मला वाटतं हे असे जे कार्यक्रम आहे असे वारंवार घेऊनच आपण सगळेजण या मानसिक आजाराविरुद्धची जी लढाई आहे ती जिंकू शकू. खरं सो थँक्यू सो मच. तुम्ही म्हणजे सगळेजण शुभार्थी, शुभंकर, मानसोपचार तज्ञ म्हणजे मनोविकार तज्ञ, सायकोलॉजिस्ट आणि आमच्यासारखे काही स्वयंसेवक नक्की आपण याच्यावर